नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आजच्या परिसंवादादरम्यान आपण कमी खर्चिक फायदेशीर शेवगा शेती याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. पूर्वी बांधावरचे पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या शेवगा पिकाची आता व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड होऊ लागली आहे. हमखास उत्पन्न देणारे हे पीक म्हणून शेवगा पीक म्हणून आता ओळखले जात आहे. बरेच शेतकरी बांधव आता शेवगा शेतीकडे वळत आहे, पण नवीन शेवगा लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शेवग्याचे लागवडीचे नियोजन कसे करावे, मग ते आखणी असेल, खड्डा कसा भरावा असेल, 2 ओळीतील अंतर असेल किंवा वाण निवड असेल किंवा खत व पाणी व्यवस्थापन, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात येतात. याच अनुषंगाने आम्ही आज कमी खर्चिक फायदेशीर शेवगा शेती या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी ॲप यांच्या विद्यमाने आजचं जे आपण सेशन घेणार आहोत त्यामध्ये मुख्यतः एक नवीन पीक किंवा नवीन तंत्रज्ञान या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मुख्यतः आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ, जांभूळ अशी वेगवेगळ्या प्रकारची फळ पिकं लोक चांगल्या प्रकारे करतायत, उत्पन्न सुद्धा घेत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा काही इनोव्हेशन आणलेले येतं, त्याप्रमाणे लोकांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न पण मिळते. पण त्याच अनुषंगाने एक कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारा फायदेशीर असणारा असं पीक म्हणून शेवगा आज नावावर पाले येत आहे. बऱ्याच वर्षी तुम्ही जर बघितलं असेल, एक हलक्या प्रकारची जमीन, पाण्याचा ताण असलेली जमीन किंवा ज्याच्याकडे भांडवल कमी आहे अशा प्रकारचे शेतकरी या पिकाकडे आवर्जून वळत आहे. त्यामागचं कारण म्हणजे कमी कालावधीत उत्पन्न देणारं आणि हमखास पीक. आज आपण बघतो की प्रत्येक आहाराच्या प्रकारामध्ये म्हणजे जरी आपण म्हणायला तर लोकांना जेवढं माहित असेल त्यामध्ये जर विचार करायला तर शेवग्याच्या पानांची भाजी करतात, शेवग्याच्या शेंगाची भाजी करतात. म्हणजे इव्हन शेवग्याच्या शेंगा वाळवून असेल किंवा त्या बिया वाळवून त्यापासून आयुर्वेदासाठी त्याचा वापर करतात. पाला जो आहे, पाल्यामध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा वापर आयुर्वेदामध्ये किंवा मेडिसिन मध्ये करतात. म्हणजे जुने काय हे शास्त्र चालू होतं, आज सुद्धा बऱ्याच अंशी लोक त्याचा वापर करतात. पण तुम्ही जर बघाल त्याची मधली जी पिढी होऊन गेली त्यामध्ये त्यांनी शेवग्यामध्ये त्या पिढीचं काम खूप होतं, त्यांनी आहारामध्ये शेवगा चांगल्या प्रकारे वापरला. आणि आताच्या पिढीमध्ये आपण बघतो की मुख्य त्याच्या बाय प्रोडक्ट्सवर लोकांचा जास्त फोकस आहे. म्हणजे जर म्हणलं तर शेवग्याचे शेंगा जे आहेत किंवा शेवग्याचा जो पाला असतो, हिरवा पाला, तो एक ड्रायिंग करून त्यामध्ये पावडर तयार केली जाते. ती पावडर आहारामध्ये खूप वापरली जाते किंवा आजूबाजूला कॅल्शियम रिच असल्यामुळे त्याचा वापर चांगल्या प्रकारे होत आहे. कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत म्हणून शेवगा पाहिलं जातं. तशा अनुषंगाने आहाराच्या दृष्टीने शेवग्याचं महत्व काय, कारण आज आपण बघतो की बऱ्याच अंश तुम्हाला म्हटलं की शेतकरी लागवडीकडे वळत आहेत, शेवग्यासाठी प्रेफरन्स देत आहेत किंवा शेवग्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी म्हणून पाहत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये शेवग्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला सक्सेस करायचा असेल तर कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार होतो. मुख्यतः म्हणायला गेलं तर 2 ते 3 वर्षापासून शेवग्यामध्ये लोकांचा कल वाढलेला आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर द्राक्ष आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, सीताफळ, ही जी फळ पिकं येतं ह्यामध्ये लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलं. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान असेल, उत्पादन तंत्रज्ञान असेल, त्यामध्ये रोग नियंत्रण असेल किंवा त्यामध्ये त्याला प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी याचा चांगल्या प्रकारे वापर केला. लोकांना ते उत्पन्न चांगल्या प्रकारे हार्वेस्ट पण करतात. पण आजच्या कंडिशन मध्ये जर पाहिलं तर हमखास उत्पन्न देणारं असं पीक म्हणून शेवगा लोक लागवड करत आहेत आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे ते वाण सुद्धा तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये आता विकसित झालेले आहेत. तुम्ही जर पाहायला गेलं तर एका झाडापासून साधारण पहिल्या वर्षी 300-400 शेंगा देणारं वाण ते मॅक्झिमम तयार जरी झालं तर 800 ते 1000 शेंगा देणारं वाण, अशा प्रकारचं वाण मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने लोक प्रेफरन्स पण करत आहेत किंवा त्याच्यात लागवड करत आहेत. जुने काय तुम्हाला समजलं की शेवगा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे परसबाग असायची, त्या परसबागेमध्ये शेतकरी हमखास शेवगा लागवड करायचा. म्हणजे वर्षभर हिरवा भाजीपाला देणारं पीक म्हणून शेवगा पाहिजे जायचं. आणि आहारामध्ये सकाळची भाजी असली किंवा संध्याकाळची भाजी त्यामध्ये शेवग्याचं भाजी आवर्जून खाल्ली जायची. म्हणजे सर्व प्रकारचा जो काही वयोगट आहे, लहान मुलं असतील, यंग जनरेशन असेल, वयस्कर माता असतील किंवा वयस्कर आई वडील असतील, त्यांच्या आहारामध्ये प्रामुख्यानं मुख्यतः खाल्लं जाणारं पीक किंवा खाल्ला जाणारा जो भाग होता तो शेंगाचा होता, त्यावेळी शेवगाचा. आणि त्या अनुषंगानं त्याची चव होती ती आवर्जून लोकांना आवडायची आणि लोक आवडून शेवगा खात होते. आज जर आपण शेवगा विचार करायला गेला तर कमी खर्चिक शेती काय असते त्या संदर्भात आपण शेवग्याचं माहिती तंत्रज्ञान ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्या अनुषंगाने पीपीटी पण मी आपल्यासाठी शेअर करत आहे, जेव्हा तुम्हाला पूर्ण शेवग्याविषयी माहिती या ठिकाणी
तुम्हाला जाणून घेता येईल. मुख्यतः शेवगा जर म्हणायला गेलं तर शेवगा जर बाबतीत जर म्हणायला गेलं आहाराच्या दृष्टीने उत्तम सकस असा आहार, पचनास हलका अशा प्रकारचं पीक म्हणून किंवा अशा प्रकारचं खाद्य म्हणून शेवगाकडे पाहिलं जातं. जगाच्या सर्व भागामध्ये शेवगा उत्पादन केला जातो. काही जर भाग बघितला म्हणजे साधारण जर 40° पुढे तापमान असेल किंवा साधारण 10° पेक्षा कमी तापमान म्हणजे थंड प्रदेश अशा वातावरणामध्ये फक्त शेवगाची लागवड करता येत नाही, कारण तशा ठिकाणी सेटिंगचा इश्यू राहतो किंवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पादन करता येत नाही. आणि हा जर शेवगा जर प्रत्येकाच्या दारात असलं तर एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी न्यूट्रिशियस आपल्याला फूड हे रेग्युलर मिळत जातं. जरी सांगायला गेलं तरी काही सक्सेस स्टोरी अशा पर्यंत की शेतकऱ्यांनी अवघ्या घरापुढे 1 ते 2 झाडं लावली तर त्यांना वर्षभर हिरवाचं खाद्य तर मिळालंच, हिरव्या प्रकारचा जो भाजीपाला तो मिळालाच, पण त्या व्यतिरिक्त चांगल्या प्रकारचा मार्केट रिसोर्स म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचा इन्कम सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झाला. आता तुम्ही जर पीपीटी मध्ये पाहिलं तर पीपीटी मध्ये तुम्हाला मी स्पष्ट त्या ठिकाणी मेन्शन केलं की शेवगा जर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचं आहार दृष्टीने महत्व काय किंवा काय केलं पाहिजे. कारण बऱ्याच वर्षी असं होतं की शेवगा लोक करतात पण त्या ठिकाणी शेवगाचे तांत्रिक बाबी उत्पादनाचे शेतकऱ्यांना माहित नसतात आणि त्या ठिकाणी शेतकरी बऱ्याच वर्षी त्या ठिकाणी कच खातो त्यातून त्याला उत्पन्न निघत नाही. तशा कंडिशनला शेवगामध्ये उत्पादनासाठी कोणत्या बाबी आपण नमूद केल्या पाहिजे किंवा कोणते जाणून घेतल्या पाहिजे त्या अनुषंगाने ही तर पूर्ण माहिती नमूद केलेली आहे. पीपीटी आपण या ठिकाणी आलेली आहे. पीपीटी सर प्ले करा प्लीज. आपल्याला पीपीटी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मराठीतच आहेत त्यामुळे तुम्हाला इझिली त्या ठिकाणी जाणून घेता येईल. आता आपण बघतो की दैनंदिन आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आपण खात असतो. त्यामध्ये पानवर्गीय भाजीपाला असेल, कंदवर्गीय असेल, फुलवर्गीय असेल, फळवर्गीय असेल किंवा शेंगावर्गीय. तर अशा प्रकारचा हा शेंगावर्गीय भाजीपाला किंवा फळवर्गीय भाजीपाला हे लोक आवडून प्रिपेअर करत आहेत बदलत्या वातावरणामध्ये किंवा बदलच्या शेतीमध्ये. प्रत्येक शेतकरी असेल किंवा कोण ग्रुप ऑफ फार्मर्स असेल आवडून शेवगाकडे वळत आहेत. बांधावरचे असेल किंवा परसबागेमध्ये असेल किंवा मुख्य पीक म्हणून आहे म्हणून ते शेताकडे शेवगाकडे वळत आहेत. शिवाय जरी म्हणायला गेलं तरी एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा शेवगाकडे पाहिलं होतं. भाजीपाला म्हणून तर आहेच पण एक वाढत्या रोगांच्या पिढीमध्ये जर या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर रोगांना एक पर्यायी प्रतिकारशक्ती तयार करण्याचं काम शेवगा करत असतो. त्यामुळं शेवगाची आपल्या शेतामध्ये आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. पण त्या दृष्टीने ते सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय दृष्टी जर लागवड केली तर आपल्याला त्याचा बहार व्यवस्थापन असेल, त्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, या गोष्टी जर आपण जाणून घेऊन जर शेवगा उत्पादन घेतलं निश्चित आपल्याला फायदेशीर आहे. आता शेवगाच्या बाबतीत तुम्हाला जे मगाशी म्हटलं की कमी कालावधीमध्ये किंवा कमी खर्चात उत्पन्न देणारं पीक आहे. म्हणजे शेवगा जर आपण पाहिलं तर सुरुवातीला गावरान शेवगा होता आपल्या कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष त्याला फळा शेंगा लागायची त्याच्यामध्ये शेंगा तर कालावधी जायचा. पण आजकाल जर आपण पाहिलं लागवडीनंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये काढणीस तयार होणार अशी शेवगाचे वाण येतं. त्यामुळे त्याला लागणारा खर्च कमी असतो, उत्पन्न लवकर चालू होतं, इव्हन त्याला असणारा मेंटेनन्स हा कमी आहे. त्यामुळे कमी कष्टात असेल किंवा सोयीस्करित्या पिकवता येणार असा भाजीपाला म्हणून हे पीक आपल्याला पाहता येईल. इव्हन आपण जर पाहिलं टोमॅटो, मिरची, वांगी किंवा इतर लिपीवर्गीय म्हणजे पानवर्गीय भाजीपाला जो आहे त्याला पेरिशेबल इन नेचर आहे म्हणजे ते लवकर खराब होतात. पण त्याचा अनुषंगाने जर शेवगाच्या बाबतीत आपण विचार केला हे शेंगा जे आहेत ते कमीत कमी आपण आठवड्यावर टिकून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला आठवड्यावर ताजा हिरवा भाजीपाला आपण आपल्या आहारामध्ये वापरू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला शेवगा लागवड करणं किंवा पाहणं शेवगा आपल्याला गरजेचं आहे. आता व्यापार दृष्टीने शेवगा जर म्हणायला गेला तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्याची मागणी मोठी असल्यामुळे त्याला वापरता तो जर आपण लागवड केली म्हणजे 1-2 एकर क्षेत्र असेल किंवा तुमचा ग्रुप ऑफ फार्मर्स असेल तशा कंडिशनला 10 एकरवर जरी आपण शेवगाची लागवड केली तर आपल्याला त्याच्या ठिकाणी फायदेशीर मिळणारे पीक आहेत. कमी कष्ट असेल, लागवड खर्च कमी असेल किंवा त्यामध्ये असणारा मशागतीचा खर्च अत्यंत कमी असल्यामुळे आपल्या शेवगा उत्पादन किंवा शेवगा पीक फायदेशीर ठरते. कमी पाणी आणि रसायने म्हणजे शेवगामध्ये जर पाहिलं तर मुख्यतः हलकी जमिनीमध्ये शेवगा लागवड केल्या तर आपल्याला उत्पन्न चांगलं निघतं. त्यामागचं कारण त्याला लागणारं पाण्याची गरज ही अत्यंत कमी आहे. म्हणजे बऱ्याच अंश आपण पिकामध्ये बघतो की या ठिकाणी पाणी भरपूर असेल तेवढं आपल्याला पिकाची रिकव्हरी म्हणजे उत्पन्न जास्त निघतं. पण शेवगाच्या बाबतीत जर आपण जर पाहिलं कमी पाण्यामध्ये येणार आणि कमी खर्चामध्ये येणार पीक असल्यामुळे आपल्याला हलकी जमीन जर आपल्याला लागवड केलं तर खर्च कमी होतो आणि उत्पन्न हे आपल्याला चांगल्या प्रकारचं आणि फायदेशीर निघतं. इव्हन त्या ठिकाणी जर आपण रासायनिक खताचा वापर जरी जास्त केला नाही तर आपल्याला चांगल्या प्रकारचं चवीचं आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता म्हणजे टिकवण क्षमता असेल किंवा त्याला चांगल्या प्रकारची ग्रीनरी असलेल्या शेंगा आपण हार्वेस्ट करू शकतो. कमी वेळेमध्ये पीक तयार होत असल्यामुळे त्याला लागणारा खर्च आहे हा मनुष्यबळाचा खर्च असेल, खताचा, औषधाचा किंवा पाण्याचा हा खर्च अत्यंत कमी असतो. वर्षाच्या अनुषंगाने ज्यावेळी आपल्याकडे पाण्याची उपलब्ध आहे तशी वेळ आपण शेवगाची लागवड करू शकतो. म्हणजे खरीप हंगाम असेल, रब्बी असेल किंवा उन्हाळी हंगाम अशा हंगामामध्ये आपण पिकाचं शेवगाचं नियोजन लागवडीसाठी याचं नियोजन करू शकतो. 3 हंगामामध्ये त्याला बाजारपेठ चांगली मिळते. त्यामुळे शेवगा जर आपण लागवड केला तरी कोणतेही बहार आपण पकडू म्हणजे उन्हाळी बहार असेल किंवा हिवाळी बहार असेल किंवा पावसाळी बहार असेल या 3 हंगामामध्ये आपण शेवगा
चांगल्या प्रकारे उत्पादन करून त्याला मार्केटला त्याला चांगल्या प्रकारे रेट आपण हार्वेस्ट करू शकतो. आणि जास्त काळ टिकवून क्षमता म्हणजे पेरिशेबल इन नेचर नसल्यामुळे आपल्याला जास्त काळापर्यंत आपण झाडावरची शेवगा ठेवू शकतो किंवा हार्वेस्ट करून आपण कोल्ड स्टोरेजला ठेवून जेव्हा मार्केट रेट रेच होतील त्याप्रमाणे आपण तो बाहेर विक्रीसाठी शेवगा काढला तर निश्चित आपल्याला फायदेशीर आहे. आता बरेच अंशी लोक म्हणतात की आंब्याला स्कोप आता वाढलाय, नारळाची मागणी वाढलेली आहे किंवा पेरूमध्ये आता स्कोप चांगला आहे. तशाच अंशामध्ये जर आज तुम्ही शेवगाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या पिकाला लागवड खूप चांगला असा वाव आहे. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की काही पिकाला लिमिटेशन्स आहेत, म्हणजे आंबा असेल, चिक्कू असेल, नारळ असेल किंवा आता नवीन येणारी जी पिकं आहेत पेरू, सीताफळ, तर जमिनीचं लिमिटेशन असेल, पाण्याचं असेल किंवा त्या ठिकाणी लागणारा लेबर असेल किंवा औषधाचा खर्च असेल हा जास्त असतो. मग तशा कंडिशनला आपल्याला जर एक मध्यमवर्गीय जरी शेतकरी असेल ज्याला खर्चासाठी पुरेसं बजेट नाही किंवा ज्याला आर्थिक बजेट कमी आहे तसे शेतकरी शेवगाचं पीक आवर्जून करू शकतात, जेणेकरून आपल्याला पडीत जागा असेल ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे पीक आपण घेत नाही किंवा आपल्याला कमी खर्चिक शेती करायची, तशा अनुषंगाने जर आपण शेवगा जर प्रेफरन्स घेतला तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदेशीर पीक दिसून येईल. मागील 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल दुष्काळी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. मग तशा कंडिशनला ज्या ठिकाणी पाणी सोर्सेस होते, ज्या ठिकाणी ड्रिपचा वापर करून जर आपण शेवगा लागवडीचं नियोजन जरी केलं तशा कंडिशनने फायदेशीर असं उत्पन्न येणार किंवा फायदेशीर असं पीक आपण शेवगा म्हणून पाहू शकतो. आणि दुसरं म्हणायचं गेलं तरी शेवगा एकदा लागवड केला तर साधारण 10 वर्ष आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघतं. त्या अनुषंगाने जो येणारा खर्च तो कमीच असतो पण उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढणार असतं. त्या अनुषंगाने आपल्याला शेवगा लागवड करायला निश्चित फायदेशीर आहे. इव्हन कमी खर्चाचा आपण जर शेवगा म्हणतोय तर नगदी पीक म्हणून आपण ते रेफर करू शकतो. त्यातून येणारा इन्कम हा चांगल्या पद्धतीचा आपल्याला आपण हार्वेस्ट करू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला पीक नियोजन झालेलं नसेल तर तशा कंडिशनला कमी खर्चामध्ये किंवा कमी बजेटमध्ये आपण शेवगा लागवड जरी केलं तर निश्चित फायदेशीर आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं. आता शेवगाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर पाणी, फुले, फळे हे शेवगाची आहारामध्ये वापरले जातात. त्या बाबतीत जरी म्हणायला गेलं तर एक न्यूट्रिशन रिच म्हणजे ज्यामध्ये पोषण मूल्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच्याशिवाय त्यामध्ये वर्षभर हिरवं शेंगा आपण हार्वेस्ट करू शकतो. त्यानुसार जर आपण शेवगा जरी लागवड केला तरी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्पन्न, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा सकस आहार त्या ठिकाणी हा मिळत असतो. आता जेव्हा आपण म्हणतो की बहुपेरू किंवा फायदेशीर शेवगा आहे तर त्या मागचं कारण काय? आता तुम्हाला जसं म्हटलं की दिवसेंदिवस मेडिसिनल किंवा अँटी कॅन्सर किंवा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी ह्या शेवगाच्या वाढत आहेत. त्या अनुषंगानं हा जर शेवगा आपण जर वेगळ्या प्रकारे जर आपल्या आहारात कंझ्युम केला, म्हणजे काही लोकांची मनस्थिती असते की शेवगाची शेंगा त्यांना खायला आवडत नाही, काही लोकांना त्याच्या भाजी आवडत नाही, तशा कंडिशनला वेगवेगळे बाय प्रोडक्ट म्हणजे शेवगाच्या पानाचा रस असेल, शेवगाच्या शेंगाची पावडर असेल, शेवगाच्या पानापासून केलेला पावडर असेल ड्राय करून, तशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला त्याचे प्रोडक्ट्स आपण आपल्या आहारामध्ये वापरू शकतो. शेवगाच्या पानाच्या जर म्हणायला गेलं किंवा बियाच्या जर म्हणायला जर गेलं तर पानांची बियाची पावडर जी आहे ती सर्व आपल्याला साधे म्हणजे इझिली कमी खर्चात आपण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट तयार करू शकतो. ज्याशिवाय त्याला जर म्हणायला गेलं तर कुपोषण म्हणजे ज्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण जास्त किंवा न्यूट्रिशन आपल्याला व्हॅल्यू कमी आहे तर तशा आहारामध्ये आपण किंवा कुपोषणाचं प्रमाण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पोषक आहार म्हणून शेवगाच्या पानांचा किंवा बियाची पावडर आपण वापरू शकतो. आता त्यात जर म्हणायला गेलं तर शेवगाच्या बियामध्ये साधारण 25 ते 30% आपल्याला तेल निघत असतं, त्याला बिन ऑइल म्हणतात. ते जर ऑइलचा जर विचार केला सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू करता ते वंगण म्हणून कार्य करतं, ज्यामध्ये आपला मोबाईल असतील, घड्याळ असेल, टीव्ही असतील. साधारण जरी म्हणायला गेलं तर याला 1 लिटरच्या शेवगाच्या तेलाला साधारण 30 ते 35 हजार रुपये दर त्या ठिकाणी मिळत असतो, जो रेट आपल्याला जर तेलाच्या बाबतीत म्हणतो कोणत्याही इतर तेलाला मिळत नाही. इव्हन ह्याचा फायदा आपण म्हणतो जी इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे त्याला वंगण म्हणून काढले त्या आपल्याला वापरता येतो. आता बऱ्याच अंशी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरिनेशन प्रक्रिया करत असतो, म्हणजे पोटॅशियम परमॅनचा वापर करत असतो किंवा मार्केटला उपलब्ध असलेले वेगवेगळे मेडिसिन्स आपण वापरत असतो. पण त्या अनुषंगाने जर आपण शेवगाचा विचार करायला गेला तर साधारण 800 ग्राम शेवगाच्या पाण्याची जी पावडर असेल ते आपल्याला 100-1000 लिटर पाण्यासाठी आपण जर वापरले तर याचं ते स्टरलायझर निर्जंतुक करण्यासाठी आपल्याला ते निश्चित फायदेशीर त्या ठिकाणी ठरत असते. म्हणजे WHO सुद्धा त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO, त्यांनी त्यावरती काम केलेलं आहे. त्याच्या रिपोर्ट जर आपण पाहिलं तर साधारण 800 ग्राम शेवगाची पावडर जी आहे ते साधारण 1000 लिटर पाणी निर्जंतुकांसाठी जरी वापरले तर आपल्याला जे पाणी क्लीन आणि हेल्दी टू ड्रिंक म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण वाढलेलं असेल, कोणत्या प्रकारचे अपायकारक जीवन नसणार आहेत आणि पिण्यास योग्य असे पण आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जेव्हा आपण शेवगाच्या आहार दृष्टीने विचार करतो
त्यामध्ये कोणकोणते पोषक घटक आहेत ते या ठिकाणी मेन्शन केले आहेत. कारण तुम्ही जर बघितलं शेंगामध्ये प्रत्येक 100 ग्राममध्ये कोणते न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत. फ्रेश पाणी म्हणजे जी ताजी पानं आपण काढलेली आहेत त्या ताज्या पाण्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिशन्स आहेत. आणि वाळलेली पानं म्हणजे तुम्ही जर साधा विचार जर केला शेवग्याच्या शेंगापेक्षा असेल किंवा शेवग्याचे ताजे पान आहेत त्यापेक्षा असेल किंवा जी काही वाळलेली पानं आहेत त्यामध्ये न्यूट्रिशन जे प्रमाण आहे ते बाकी शेंगापेक्षा आणि ओल्या पाण्यापेक्षा तुम्हाला जास्त दिसेल. हे मागचं कारण त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण त्याला एक मध्यम स्वरूपाच्या सूर्यप्रकाश त्याला ड्राय करत असतो, ते न्यूट्रिशन त्या ठिकाणी आपण स्टोअर करत असतो. बाकी भाजीपाल्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेंगा हार्वेस्ट करून आपण त्याची भाजी करतो आणि ती भाजी आपण खात असतो. पण वाळलेली पानं आपण हे सन ड्राय करण्यापेक्षा आपण रूम टेम्परेचरला ड्राय करत असतो, त्यामधला जो न्यूट्रिशन कंटेंट येतो तसंच पानामध्ये स्टोअर करतो. त्या अनुषंगानं ही जी पानं येतात किंवा ही वाळलेली पानं ते आपल्याला आहाराच्या दृष्टीने पोषक अशी आपल्याला नक्कीच म्हणता येईल. यामध्ये कॅलरीज आहेत, प्रथिने आहेत, म्हणजे उष्ण ऊर्जा आहे, प्रथिने आहेत, त्यामध्ये कर्बोदके आहेत, तंतुमय पदार्थ आहेत, खनिज आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, कॉपर आहे, लोह आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे किंवा सल्फर किंवा गंधक सारखे घटक आहेत. या सगळ्याचं प्रमाण तुम्ही जरी पाहिलं तर तुमच्या शेंगापेक्षा आणि ताज्या पाण्यापेक्षा तुम्हाला वाळलेल्या पाण्यामध्ये जास्त मिळतं. त्याच्या अनुषंगाने आज मार्केटला न्यूट्रिशनल किंवा एक हेवी न्यूट्रिशियस फूड म्हणून शेवग्याच्या पानाकडेही आज पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीने किंवा प्रत्येक महिलेने आपल्या आहारामध्ये शेवग्याची जी काही पानाची जी पावडर आहे ती आपल्या आहारामध्ये वापरणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण पावडरचा विचार करतोय तुम्हाला घरच्या घरी सुद्धा तयार करता येईल. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्ही जे आपल्या दारामध्ये आपल्या शेवग्याचं झाड असतील जे पानं स्वच्छ झाडावरून काढून घ्या, जे पानं हिरवीगार असेल, वाळलेली नसावीत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोग किडीचा प्रादुर्भाव नसावा, अशा प्रकारची पानं काढून ती स्वच्छ पुसून घ्या किंवा त्याला चांगल्या पाणी धुवून घ्या, ज्यामध्ये पाणी स्वच्छ पाणी असेल, त्यामध्ये कोणत्या प्रकारची घाण नसेल. आणि ही जी पानं आहेत ती उन्हामध्ये न वाळवता एक शेडिंग एरियामध्ये त्या ठिकाणी वाळवा. साधारण 50 किलो पाण्यापासून आपल्याला जरी म्हणायला गेलं तर एक 10 ते 12 किलो पावडर आपल्याला त्या ठिकाणी निघते. तुम्ही रोजच्या यूजमध्ये पावडर वापरू शकता, रोजच्या आहारमध्ये वापरू शकता. त्याला फक्त स्टोअर करण्यासाठी आपल्याला काचेच्या बाटल्या वापरणं आवश्यक आहे आणि कोणत्यामध्ये कोणत्या प्रकारचा ओलावा धरून राहणार नाही. आता ज्यावेळी आपण पावडर तयार करतो ह्याच पावडर पासून आपण म्हणजे काही जेलटिन पासून तयार केलेले कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलमध्ये आपण ही पावडर भरू शकतो आणि आपल्याला लागेल अशा आपल्या गरजेनुसार आपण ही कॅप्सूल खाऊ शकतो. आज मार्केटला बघितलं असलेली वेगळ्या प्रकारची जिलेटिन पासून तयार केलेली कॅप्सूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हळद फिल केलेली असते, ज्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशियस फूडचे फिडअप केलेलं असतं. तशा प्रकारचे जिलेटिन कॅप्सूलमध्ये आपण जर शेवगा पावडर भरून जर ते आपल्या रोजच्या आहारासोबत जरी आपण घेतलं तरी आपल्या शरीराला निश्चित फायदेशीर असं हे कॅप्सूल्स आहेत. आता शेवग्याच्या बियाची जर पावडर जर करायची म्हटली तर त्यामध्ये मुख्यतः आपल्या जे शेंगा आहेत त्या वाळलेल्या शेंगा तयार आपल्याला ड्राय करून घेणं पूर्ण गरजेचं आहे. त्यानंतर त्या शेंगातले जे बिया आहेत त्या बिया आपण वेगळ्या करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला 15 मिनिटं पाणी उकळून घ्यायचंय. त्या पाणी जर उकळल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात की त्यावरती पारदर्शक भाग येतो, इझिली आपल्याला पिलअप करता येतो किंवा इझिली हाताने वेगळा करता येतो. तो काढून घेऊन तो राहिलेल्या बिया ते आपल्याला वाळवायचे आणि ह्या बियानंतर आपल्याला वाळून घेऊन त्याची पावडर आपल्याला करायची. आणि हीच पावडर आपल्याला जर म्हटलं विविध सॉस असेल, विविध बायफ्रुट्स आहेत, आपल्याला बायफ्रुट्स मध्ये आपण बियांची पावडर आपण निश्चित वापरू शकतो, म्हणजे आपल्याला फायदेशीर आहे. आता 100 ग्राम आपण शेवगा घेतो त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपयुक्त घटक आहेत आता आपण बघितले. ड्राय म्हणजे वाळलेली पानं बघितली, आपण ओली पानं बघितली, त्या शेंगा बघितली. त्यासोबत जर आपण या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह जर बघितलं एनी टाइम तुमच्या शेंगापेक्षा पानामध्ये त्या ठिकाणी न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आपल्याला मिळते. फक्त पाण्याचं प्रमाण आपल्याला शेंगामध्ये जास्त मिळेल आणि पानामध्ये कमी मिळेल. पण बाकीचे न्यूट्रिशियस घटक आहेत त्यामध्ये खनिज असतील, लोह असतील, बी विटॅमिन असेल, कॅलरीज असतील, कार्बोहायड्रेट्स म्हणजे प्रथिने असतील, कर्बोदके असतील, स्निग्धमय पदार्थ असतील, कॅल्शियम असेल, कॅरोटीन असेल किंवा विटॅमिन सी, हे सर्व घटक आपल्याला पानामध्ये निश्चित जास्त स्वरूपात आहे. त्यामुळे पानांची गरज आपण बघतो की दिवसेंदिवस वाढत आहे. आता शेवगा खाल्ला तर आपल्या शरीराला फायदा काय, म्हणजे याचं सांगायला तर साधं होतं नाही की जर आपण शेवग्याची पावडर जर 100 ग्राम घेतली आणि 100 ग्राम केळी घेतली त्याच्यामध्ये काय फरक आहे. 100 ग्राम जर आपण शेवगा घेतला तर त्याच्या 15 पट आपल्याला तिथं केळी खाणं गरजेचं आहे. कारण 15 पट केळ्यामध्ये जी ताकद आहे आपल्याला फक्त 100 ग्राम आपल्याला केळ्यामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण 17 पट जास्त आहे. 10 पटीने विटॅमिन ए म्हणजे कॅरेट आपण जसं म्हणतो, ज्यामध्ये उच्च प्रतीचं आपल्याला विटॅमिन ए मिळतं गाजरामधून. पण तेच आपल्याला जर रिकव्हर करायचं असेल तर आपल्याला शेवगा जो आहे शेवगाची पानाची पावडर त्यामध्ये 10 पट आपल्याला जास्त प्रमाणात विटॅमिन ए मिळतं.
व्हिटॅमिन सी म्हणजे संत्रा, मोसंबी किंवा लिंबू आपण आहारामध्ये घ्या म्हणतो त्यासाठी. पण त्याच अनुषंगाने सायट्रिक ऍसिडची रिकव्हरी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जर 7 पट शेवग्याची पानं जास्त खाल्ली तर आपल्याला कधी पावडर जास्त खाल्ली तर आपल्या आहाराला उत्तम असा प्रकारचा त्या ठिकाणी सोर्स हा त्या पानाच्या पावडर पासून मिळत असतो. इव्हन एस्कॉर्बिक ऍसिड असेल, व्हिटॅमिन सी ए असेल, त्या व्यतिरिक्त कॅल्शियम्स असतील, फेरस असतील, असे सर्व प्रकारचे न्यूट्रिशन घटक हे तुमच्या शेवगामध्ये म्हणजे शेवगाची पानं असेल किंवा आपल्याला शेंगामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या आहारात थोडं ना फार प्रमाणात आपल्या शेवगा रोजच्या आहारात असेल किंवा आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा आपल्याला भाजी स्वरूपात म्हणजे त्यामध्ये पानांची पावडर असेल, वापर असेल, शेंगाची भाजी असेल, ते आपल्या आहारात आपल्याला घेणं निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. हा विचार केला आपण फक्त आहाराच्या दृष्टीने की शेवगा जर आपल्या आहारामध्ये जर वापरला तर त्याचा फायदा काय. मग त्याच्या अनुषंगाने जर शेवगा जर आपल्याला लागवड करायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मुख्यतः शेवग्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर हवामानाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर सर्व हंगामात आणि हवामानात लागवड करता येण्याजोगं पीक आहे. फक्त लिमिटेशन त्याला एक तुम्हाला म्हटलं की त्याला जे तापमान आहे कमीत कमी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान आणि 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान जर असेल त्यामध्ये पिकाची वाढ कमी राहते किंवा त्यामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ती गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची. स्वच्छ आणि दमट हवामान म्हणजे त्या ठिकाणी ड्राय क्लायमेट आपण जे म्हणतो किंवा ज्या ठिकाणी दमटपणा जास्त आहे, सूर्यप्रकाश उष्ण किंवा वातावरण उष्ण आहे, तशा वातावरणामध्ये आपण शेवगा चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो. त्या व्यतिरिक्त जर लागवड करायची असेल तर समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंध या ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस पडतो आणि कमी पाऊस पडतो अशा कंडिशन मध्ये वातावरणीय कंडिशन मध्ये आपण शेवगा लागवड करू शकतो. जसं तुम्हाला मग अशी म्हणतो की जास्त तापमान आणि अति कमी तापमान यामध्ये शेवगा तग धरत नाही किंवा ते ताण सहन करत नाही. ऍव्हरेज जरी म्हणायला गेलं किंवा सर्वसाधारण जरी म्हणायला गेलं तर 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असेल हे पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणजे त्यापेक्षा जरी कमी तापमान असेल तर आपल्याला पिकाला अडचण होऊ शकते वाढीसाठी. त्यापेक्षा जर जास्त झालं तर पीक ग्रो होऊ शकत नाही. 40 पेक्षा जास्त तापमान गेलं तर त्या ठिकाणी निश्चित फुल ग्रो होते. मग तशा अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी फुलगळ टाळण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये पाटपाणी असेल किंवा फ्लरिगेशन आपण म्हणतो येऊन त्या ठिकाणी स्ट्रेस रेजिस्टन्सची काही मॉलिक्युल्स आहेत त्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. ऍव्हरेज जरी म्हणलं साधारण 700 ते 1000 लिटर पाऊस हा शेवगा शेतीसाठी उपयुक्त आहे. म्हणून शेवगाचं पीक हे कोणते हंगामात किंवा हवामानात आपल्याला लागवड करणं उपयुक्त आहे. त्यामुळे शेवगाची आपण लागवड आहे वर्षभर आपण ही कधी पण आणि कोणत्या प्रकारच्या जमिनीवर करू शकतो. तर जमिनीच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर त्यामध्ये 2 लिमिटेशन आहेत. पाण्याचा मिस न होणारी जमीन आणि चोपण जमीन ह्या 2 जमिनी आपल्याला शेवगा लागवडीसाठी टाळणं आवश्यक आहे. अशा जमिनीमध्ये शेवगाची लागवड जरी केली तर झाडाची वाढ होत नाही, शेवगाच्या मध्ये मरीचं प्रमाण जास्त राहतं आणि उत्पन्नाचा भाग जो आहे तो अत्यंत कमी राहतो. त्यामुळे शेवगा लागवड करताना मुख्यतः जमीन जी आहे ती अत्यंत हलक्या प्रकारची असेल किंवा भारी जमीन असेल. भारी इन द सेन्स ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो, जमीन काळी कसदार आणि त्यामध्ये एरिशन चांगल्या प्रकारचं आहे अशी जमीन आपल्याला प्रिफर करणं गरजेचं आहे. दुसऱ्या ज्या ठिकाणी पाऊस जास्त राहतो किंवा वर्षभर पाऊस असतो किंवा वर्षातील 6 महिने पाऊस असतो किंवा थंडी पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. तशा कंडिशनला जे काही लो अनमिटेड लँड आहे म्हणजे चढउताराची जमीन आहे तशा जमिनीवरती आपल्याला हलक्या आणि मध्यम प्रकारची जमीन पाहून ठिकाणी आपण शेवगाची लागवड ही निश्चित करू शकतो. अशा व्यतिरिक्त म्हटलं तर भारी प्रकारची जसं म्हणतो तुम्हाला पाण्याचा एक निचरा होणार आहे आणि मध्यम फाटका जमीन वगैरे असेल तर शेवगा लागवडीला आपण निश्चित प्रकारे प्रिपेअर करू शकतो. पाणी धरून ठेवणारी असेल किंवा निचरा न होणारी जमीन आपण शेवगा कधीही लागवड करू नये. तशी जमिनीमध्ये झाडाची मुळ कुसतात झाड मरून जातं. त्यामागचं कारण असतं की पाणी स्टॅग्नंट झाल्यामुळे त्या ठिकाणी मुळ जी झाडाची साल असते ती हलक्या स्वरूपाची असते, त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन लगेच होतं आणि त्या ठिकाणी शेवग्याचं जे डाईंग आहे किंवा मर आहे ते लगेच चालू होते. ऍव्हरेज जर 6 जर बघितलं तर 6.5 ते 7.5 हा शेवग्याच्या वाढीसाठी उत्तम मानला जातो. आणि जर चांगल्या प्रकारची जमीन जर आपल्याला तयार करायची असेल किंवा त्या ठिकाणी जमीन आपल्याला सुपीक जर करायची असेल तर चांगल्या प्रकारे कोजोलिस सेंद्रिय खत असेल किंवा कंपोस्ट जर आपण वापरलं तर निश्चित आपल्याला शेवगा त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न हा एक असतो. जर आपल्याला शेवगा लागवड करायचा आहे तर आपल्याला आपण जमीन कशा प्रकारची पाहिजे बघितलं, हवामान कसं पाहिजे बघितलं, पण त्या व्यतिरिक्त काय ते महत्वपूर्ण बाब आहेत जे आपण शेवगा लागवड करताना प्रिपेअर करणं कधी जाणून घेणं गरजेचं आहे. मुख्यतः त्यामध्ये शेवगा लागवड आपण जे करणार आहे शेवगाची लागवड थंड हवेच्या प्रदेशात करणं टाळणं पाहिजे. त्या ठिकाणी तापमान एक चिलिंग इंजुरी आपण जे म्हणतो जे आपल्याला जाणवते तशा कंडिशनला शेवगा लागवड ही करू नये, कारण थंड हवामानामध्ये त्याची वाढ होत नाही आणि वाढ झाली तर आपल्याला उत्पादनात निश्चित घट दिसून येते. या व्यतिरिक्त शेवगा झाडाला फुलं येण्यासाठी व चांगले परागणसाठी तापमान आपल्याला 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे. म्हणजे बहार जाताना आपल्याला प्रामुख्यानं ही गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण शेवगा लागवड करणार आहे तशा कंडिशनला तापमानाची फुलं याची जी तापमान असेल ते साधारण 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे. इव्हन
फुलर जरी चांगला असेल पण सेटिंगचा इश्यू असेल, तशा कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी मधमाशी पेट्यांचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून परपरागी बघून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हार्वेस्ट करता येईल. लागवड करताना काय लिमिटेशन आला असेल, म्हणजे पाण्याचा निचरा होत नसेल, जमीन लो लाईंग असेल, म्हणजे खड्ड्यातली जमीन असेल, तशा कंडिशनला वाळू मिश्रित सुपीक माती आपण घेणं गरजेचं आहे. किंवा त्या ठिकाणी आपल्याला लागवड करताना त्या खड्ड्यामध्ये अशा प्रकारची सुपीक वाळू मिश्रित माती पण त्या ठिकाणी शेवगा लागवड करणं गरजेचं आहे. लागवड करताना जसं तुम्हाला म्हणतो की सर्व काही देशात तुम्ही लागवड करू शकता, फक्त त्या ठिकाणी चिलिंग जे आहे किंवा चिलिंग टेम्परेचर आहे तशा कंडिशनला शेवगा लागवड करता कामा नये. कोरड्या जमीन सुद्धा आपल्याला इझिली शेवगा लागवड करता येऊ शकते, फक्त पाण्याचा सोर्स त्या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. बहार धरल्यापासून अप टू शेंगा हार्वेस्ट होईपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही स्वरूपात पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सेटिंग चांगलं राहील, शेंगाची वाढ आपल्याला एकसारखी करता येईल. मुख्यतः शेवगाच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर 3 प्रकारे आपण शेवगाची लागवड करू शकतो. त्यामध्ये बिया असेल किंवा फांद्या असतील किंवा दुसरं म्हणजे त्यामध्ये रोपापासून. तर शेवगाची लागवड जर बियापासून केली तर आपल्याला उत्तम फायदेशीर आहे. इव्हन ज्या ठिकाणी मोठं म्हणजे जास्त एरियावरती प्लांटेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला शेवगा लागवड ही रोपाद्वारे निश्चित फायदेशीर ठरते, कारण जर रोपं लागवड केली तर आपल्याला 100% प्लांट पॉप्युलेशन आपल्याला कव्हर करता येते. पण त्याचबरोबर जर आपण बियाद्वारे लागवड केली तर आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी हे गॅप राहतात, मग तशा अनुषंगाने आपल्या उत्पन्नामध्ये तफावत आपल्याला दिसून येतात. तर शेवगाच्या बाबतीत जर म्हणायला तर 2 किलो बियामध्ये साधारण 2 हेक्टर आपलं क्षेत्र म्हणजे साधारण 200 गुंठे किंवा 5 एकर आपण लागवड करू शकतो. आणि 1 हेक्टरसाठी जर म्हणतो साधारण 1500-2000 बिया शेवगाची आपल्याला असणं आवश्यक आणि गरजेचं आहे. आता हे शेवगाचं आपण लागवडीचं नियोजन करतोय त्यामध्ये आंतरपीक आणि त्यापासून होणारा फायदा हे आपल्याला निश्चित करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच अंश असं होतं की शेवगा जरी म्हटलं तर 6 महिन्यापासून आपल्याला उत्पन्न चालू करून देत असतं. पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण जे काय 2.5-3 महिने वाढणारी भाजीपाल्याची पिकं आहेत, स्टार्टिंग फ्रॉम जरी सुरुवातीपासून जर म्हणाल तर मेथी आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे, हरभरा आहे, गहू आहे, कांदा आहे, लसूण आहे, कोबी आहे, फ्लावर आहे, बीट आहे, हरभरा आहे, ही अशा प्रकारची जी पिकं आहेत म्हणजे भाजीपाल्याची कंदवर्गीय मूळवर्गीय पिकं आहेत. सेकंड त्यामध्ये पल्सेस म्हणजे कडधान्यवर्गीय पिकं आहेत, गव्हासारखं सिरियल सारखं तुरधान्यवर्गीय पिकं आहेत. हे पिकांची लागवड आपण शेवगामध्ये अंतर्गत म्हणून करू शकतो. पण तो शेवगा जर मोठा झाला आणि त्यापासून उत्पन्न चालू झालं तर तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी जे काही दुसरी बाग आहे म्हणजे जर म्हणायला गेलं तर तुम्हाला शेवगाबरोबर आपण आंबा करू शकतो, पेरू करू शकतो, सीताफळ करू शकतो, ज्याचं उत्पादन आपल्याला हे साधारण 4 वर्षांनंतर चालू होत असतं. तशा कंडिशनला शेवगा ऍज अ इंटरक्रॉप म्हणजे शेवगा आंतरपीक म्हणून आपण त्या मुख्य पिकामध्ये म्हणजे आंबा आहे, चिक्कू आहे, पेरूवर आपण शेवगा हे मुख्य पीक शेवगा आंतरपीक म्हणून करू शकतो. पण जर शेवगा हे मुख्य पीक असेल तर तशा कंडिशनला जे काही भाजीपाला पिकं आहेत किंवा कडधान्य पिक आहेत ते निश्चित आपण आंतरपीक म्हणून करू शकतो. ह्या मागचं कारण जर तुम्हाला सांगायला गेलं तर शेवगा जो मुख्यतः जो आहे हा शेवगा मुख्यतः नत्र स्थिरीकरण करण्याचं काम ठिकाणी जमिनीमध्ये करू असतो. कडधान्यवर्गीय पीक असल्यामुळे त्यामध्ये द्विदल डायकोटल सीड असल्यामुळे त्या ठिकाणी जर 2 दल असल्यामुळे त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणाचं प्रमाण चांगलं राहतं. त्यामुळे कोणते दुसरे पीक आपण लागवड केलं तर दुसऱ्या पिकाला खतं, पाणी किंवा मत्र उपलब्ध करून त्यांचं काम हे मुळा करत असतात. शेवगाच्या तुम्ही जर पाहिलं तर त्याला तंतुमुळाचं प्रमाण कमी असतं. मुळ्या ह्या जमिनी समांतर चालतात, मुळ्या जास्त खोलवर चालत नाहीत. इव्हन त्यापासून पडणारी सावली, कारण पाणी बारीक असल्यामुळे पडणारी सावली अल्प असते. आणि मुख्य तुम्ही जर बारकाईने जर अभ्यास केला तर शेवगाची पानं जी आहेत पानं ही जमिनीवरती जरी पडली चांगल्या प्रकारचं खत त्या ठिकाणी तयार होत असतं, जे निश्चित आपल्या पिकासाठी किंवा पुढच्या पिकासाठी निश्चित फायदेशीर असतं. तशा कंडिशनला शेवगाचं आंतरपीक आणि शेवगाचं मेन क्रॉप म्हणून जर आपण केलं किंवा मुख्य पीक म्हणून जर शेवगा जर केलं तर दुय्यम किंवा 2 पद्धतीने शेवगा आपल्याला निश्चित फायदेशीर ठरत असतो. आता ज्यावेळी शेवगाची लागवड आपल्याला करायची त्यामुळे मुख्यतः तुम्हाला जमीन आणि हवामानाचा मेन घटक सांगितला. पण त्या व्यतिरिक्त शेवगा लागवड करताना जर जमीन थोडीसा हलकासा स्लोप असेल म्हणजे 0.5 किंवा 0.2 जर स्लोप असेल तर तशा जमिनीमध्ये आपल्याला पाणी साचून राहत नाही, त्यामुळे शेवगा निंबारीचं प्रमाण कमी राहतं, पाण्याचा निचरा चांगला होतो, मशागत चांगली आपल्याला करता येते हलकी जमीन असल्यामुळे. तशा कंडिशनमध्ये आपल्याला बहार हा चांगला प्रकार करता येतो, चांगल्या प्रकारे आपल्याला सेट करता येतो. त्यामुळे हलक्या जमिनीमध्ये आणि उतारी जमिनीमध्ये शेवगा आपल्याला चांगले रिझल्ट देतात. आता लागवडीसाठी जर विचार करायला गेला तर 2 पद्धती आहेत, हाय डेन्सिटी प्लांटिंग असेल किंवा रेग्युलर म्हणजे सर्वसाधारण पद्धत. आता हाय डेन्सिटी मध्ये जर म्हटलं तर 2.5 बाय 2.5 मीटरवरती लागवड करू शकतो आपण, का 3 बाय 3 मीटरवरती. तशा प्रकारे आपण शेवगाची लागवड करू शकतो. साधारण पद्धत जरी म्हणजे तरी 4 बाय 4 मीटर किंवा 5 बाय 5 मीटर अशा अंतर सुद्धा शेवगाची लागवड करू शकतो. आता शेवगामध्ये तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या अनुषंगाने लोक सघन लागवडीसाठी प्रिफर करतात. त्या अनुषंगाने जर म्हटलं तरी 5 बाय 7 फूट अंतरावरती म्हणजे 2 वेळेतलं अंतर 7 फूट आणि 2 रोपातलं 5 फूट आणि जर तसं पाहिलं तर एकरी 1400-1450 रोप आपली बसतात. त्या अनुषंगाने सुद्धा आपण शेवगा लागवड जर केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा शेवगामधून मिळत असतो. लागवड करताना काळजी घ्यायची की आपली लागवड जी आहे ती जून-जुलै महिन्यात म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता चांगली 1-2 पाऊस होऊन गेलेले आहेत तशा कंडिशनमध्ये आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला फायदेशीर ठरत असते. आणि मुख्यतः लागवड जेव्हा करतो आपण शेवगा तेव्हा आपल्याला रोप प्रिपेअर करणं गरजेचं आहे.
जर फोटो पाहिलं तर तुम्हाला पिशवीमध्ये रोपं दिसतील, काय तुम्हाला ट्रेमध्ये रोपं दिसतील. त्याच्या ठिकाणी लँड होल्डिंग जे असते किंवा शेतकऱ्याला घरच्या रोपं करायचं तशा ठिकाणी लोक ट्रेमध्ये रोपं तयार करू शकतात. पण थोड्या प्रमाणात क्षेत्र लावायचे, रोपं तयार पाहिजे तर तशा कंडिशन तुम्ही निश्चित पिशवीची रोपं लावणं गरजेचं आहे. हे जर सांगायला की बारामती मार्फत आपण शेवयाची जी रोपं आहे ती बुकिंगनुसार आपण लोकांना तयार करून देत आहोत. ज्यामध्ये स्टरलाइज मीडिया म्हणजे चांगला निर्जंतुक केलेला मीडिया आहे, चांगल्या प्रकारचं विकसित वाहन आहे, तर त्या वाहनाचा वापर करून आपण रोपं तयार करतो. आणि 100% तयार झालेली रोपं, सीड झालेली रोपं, एक समान एक उंचीची रोपं आपण शेवगांची रोपं या ठिकाणी शेतकऱ्यांना देत आहोत. अवघ्या 20 रुपये किमतीमध्ये ही रोपं आता की बारामतीमध्ये आपण तयार करून देत आहोत. त्याचे रिझल्ट, त्याची बागा सुद्धा आता चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत. इव्हन शेतकऱ्यांना अभ्यास करता यावा, माहिती घेता यावी, त्या अनुषंगाने आपण शेवयाची लागवड सुद्धा आपल्या केळीमध्ये केलेली आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या ठिकाणी ती बाग पाहू शकता. तुम्हाला जसं मग असे म्हणलं की आबी म्हणजे लागवड. आता लागवडच्या बाबतीत जर म्हणायला तर शेवयामध्ये मुख्यतः 3 प्रकारे आपण लागवड करू शकतो. त्यामध्ये मुख्यतः तुम्हाला जर सांगायचं गेलं तर पहिली म्हणजे बियाद्वारे लागवड, ज्यामध्ये शेवयाचे बिया वापरून आपण लागवड करू शकतो. जी बी जर आपण जमिनीमध्ये लावलं तर साधारण 22 ते 25 दिवसांनी रोप आपलं दिसायला तयार, म्हणजे दिसण्याजोगं तयार होतं. साधारण 3 ते 4 इंचाचं रोप त्या ठिकाणी आपण आपल्याला एक साधारण 25 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं दिसतं. सेकंड म्हणजे त्या ठिकाणी फाटी वापरून, म्हणजे त्याच्या काड्या वापरून, म्हणजे साधारण जरी म्हणायला गेलं तर 5 ते 6 सेंटीमीटर जाडीच्या, म्हणजे व्यास आहे तो साधारण 5 ते 6 सेंटीमीटर आणि 1 ते 2 मीटर उंची, म्हणजे साधारण जरी म्हणायला गेलं 8 ते 10 फूट उंचीची काड्या, अशा प्रकारच्या काड्या वापरून आपण त्या जमिनीमध्ये लागवड करून त्यापासून शेवयाचं पीक चालू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे बियांचा वापर करून आपण त्या ठिकाणी रोपं करू शकतो आणि रोपापासून आपण लागवड करू शकतो. आता हे जर आपण विचार करायला गेला, मुख्यतः जी बियाची लागवड आहे ती मुख्यतः एकसारखी मानली जात नाही. त्यामागचं कारण की बिया जरी जर्मिनेट झाल्या म्हणजे उगवल्या तर 100% बिया एकसारख्या उगवत नाही. काही बिया मागे उगवतात, काही लवकर उगवतात, काही उगवतच नाही, किंवा त्या ठिकाणी मरीचं प्रमाण जास्त असतं. फाटे काढून जेव्हा आपण लागवड करतो तर 100% आपल्याला त्याला ट्रीटमेंट होत नाही. म्हणजे सरसकट फाटे एकसारख्या आकाराच्या, एकसारख्या वजनाच्या मिळत नाहीत, त्याला न्यूट्रिशन एकसारखं राहिलेलं नसतं. तशा कंडिशनला काही फाट्यामध्ये रुटिंग होतं, शूटिंग होतं आणि काही फाटे मरतात. तशा कंडिशनला फाटे लागवड सुद्धा योग्य राहत नाही. आणि तिसरा महत्वाचा आणि फायदेशीर मुद्दा म्हणजे त्यामध्ये रोपाची लागवड, म्हणजे नर्सरीमध्ये तयार केलेली एक साधारण 1 महिना वयाची रोपं, ज्याची उंची एकसारखी असते, एक समान खोडाची जाडी असते, एक समान त्याला पानांची संख्या असते. अशा प्रकारची उत्तम प्रकारची रोपं जर आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला त्या जमिनीमध्ये 100% आपल्याला उगवण किंवा 100% आपल्याला पीक दाखवता येतं आणि एकसारखं उत्पादन आपल्याला प्रति झाडापासून हार्वेस्ट करता येतं. त्यामुळे आपल्याला रोप लागवड ही फायदेशीर आणि उपयुक्त मानले जाते. आता खत व्यवस्थापनाचा विचार करायला गेला तर शेवया झाडांना खत देणं मुख्यतः आपल्याला बहार संपल्यानंतर खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पावसाची सुरुवात जर विचार करायला गेला तरी 10 किलो शेणखत प्रति झाड, 75 ग्राम नत्र, 50 ग्राम सुरत आणि 75 ग्राम पालाश. इन द सेन्स जरी म्हणायला गेलं तर साधारण 170 ग्राम युरिया, 470 ग्राम सुरत आणि 125 ग्राम पालाश प्रति झाड आपल्याला देणं आवश्यक आहे. इव्हन गरजेनुसार, म्हणजे जर सेंद्रिय खतामध्ये जर विचार केला तर चांगलं कुजलेलं गांडूळ खत असेल, चांगलं तयार गांडूळ खत असेल, स्टेरामिल खत असेल, त्या व्यतिरिक्त बोन मिल असेल. इव्हन जरी शक्य झालं तर तुम्ही त्या ठिकाणी निंबोळी पेंड, म्हणजे जमिनीतून उत्पन्न होणारे काही रोग आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी निंबोळी पेंड सुद्धा आपण वापरू शकतो. अशा प्रकारचं उपयुक्त खत आपण त्या ठिकाणी त्या शेवयाच्या लागवडीसाठी दिलं किंवा लागवड करते दिलं निश्चित फायदेशीर आहे. जेव्हा आपण बहार पकडतो, म्हणजे एकतर लागवड करताना बहार धरते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी शेवग्यामध्ये आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आपल्याला जाणून घेता येईल, जमिनीचं सामुक आहे, जमिनीची क्षारता आहे, त्या अनुषंगाने पुढे आपल्याला खत पाणी नियोजन करणं आपल्याला या माती परीक्षण रिपोर्टनुसार इझी होऊन जातं. त्यामुळे आपल्याला माती परीक्षेनुसारच आपल्याला खत व्यवस्थापन करणं निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. तर लागवड जेव्हा आपण करतो लागवड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आंतरमासिक आणि आंतरपिकाचा प्रेफरन्स करणं गरजेचं आहे. आंतरपिकामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य वर्गीय पिकं असतील, भाजीपाला वर्गीय पिकं असेल, त्याचा वापर आपण करू शकतो. पण जेव्हा आंतरमशागत करतो तेव्हा आपल्याला मुख्यतः आंतरमशागत केल्यामुळे पिकाची वाढ आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला हे करता येते. म्हणजे आंतरमशागत मुख्यतः असेल तर 2 वेळेतलं अंतर जे आहे आपलं, त्या 2 वेळच्या अंतराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मशागत करणं, म्हणजे कल्टिवेटर असेल, रोटावेटर असेल, 5 पाळी वेळोवेळी मारणं, जेणेकरून जे काही इफिमेरल वीड आहे, म्हणजे 2 पानावरती तण दिसतंय त्या 2 पानाच्या स्टेजला ते तण जमिनीत पूर्ण काढून टाकणं किंवा मारून टाकणं. सेकंड थिंग, जी झाडाची आळी आहेत किंवा बुड आहेत त्या बुडावर जेव्हा काही जे गवत उगवले ते मॅन्युअली पिकअप करणं आणि नष्ट करणं. म्हणजे 2 पानावरती तण असेल किंवा 4 पानावरती तण असेल ते मॅन्युअली हार्वेस्ट करून ते आपल्याला काढून टाकणं, नष्ट करणं गरजेचं आहे. ह्या मागचं एक कारण आहे की ज्यावेळेस आपण गवत नष्ट करतो त्या ठिकाणी क्रॉप कॉम्पिटिशन, म्हणजे तुमच्या तणासोबत पिकाची स्पर्धा राहत नाही.
जेवढं पाणी जमिनीमध्ये जातंय, जेवढं खत जातंय हे त्या पिकाला मिळत असतं. इव्हन त्यामध्ये त्या जमिनीमध्ये इरिगेशन चांगल्या प्रकारचं राहतं आणि पिकाची वाढ आपल्याला चांगल्या प्रकारे भरघोस अशी करता येते. त्यानुसार आपल्याला आंतरमशागत वेळोवेळी करणं गरजेचं आहे. असं जेव्हा आपण बाहेर जमिनीमध्ये शेवगा लागवडीची शिफारस करतो तेव्हा आपण निश्चित लोकांना सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी रेझर्ड बेड म्हणजे गादी वापी करा, ज्यामध्ये जी रुंदी असेल साधारण 5 फुटापर्यंत असेल आणि उंची साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत असेल, जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होईल, कोणत्या प्रकारचे क्षार रोग झोनला अॅक्युमुलेट होणार नाही, जी काही खतं आपण ते पिकाला देतो ती चांगल्या प्रकारे आपल्याला लागू होतील. त्यानुसार आपल्याला गादीपासून आपण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस शेवगा आपल्या लागवड पूर्ण झालेली, पीक चांगल्या प्रकारे तयार झाले, तशा कंडिशनला आपल्याला बहार देते वेळेस आपल्याला शेवगाची छाटणी करणं गरजेचं आहे. छाटणी करताना आज आपण बघतो सीताफळ असेल, पेरू असेल, आंबा असेल, या पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लोक आवर्जून छाटणी करतात. पण त्यातही सांगायचं गेलं तर शेवगा पिकामध्ये पुढे आपण छाटणी करत नाही तर उत्तम आणि फायदेशीर आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी निघू शकत नाही. तशा अनुषंगाने आपल्याला बहार संपल्यानंतर छाटणी करणं गरजेचं आहे. आता शेवगा जर म्हणाल तर खूप झपाट्याने वाढणार पीक आहे. तुम्ही जरी पाहिलं तर एक साधारण 2 वर्ष जरी पीक असेल, जर आपण छाटणी नाही केली तर साधारण 15 ते 20 फुटापर्यंत ते कसं पण वाढलेलं असतं. त्यामुळे त्याला तेवढी ताकद आलेली असते. मग तशा कंडिशनला आपल्याला त्याला पॅरल टू ग्राउंड म्हणजे जमिनीचा समांतर चालू असेल तर आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या जर आपल्याला मग ट्रेनिंग अँड प्रुनिंग म्हणजे झाडाला आकार देणं आणि वळण देणं ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने फोकस केल्या पाहिजे. आता महत्वाचा आकार जर द्यायचा असेल तर आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. आणि छाटणी केल्यानंतर आपण जे काय त्याला फांद्या फुटतील त्या फांद्याला आपल्याला वळण देणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण त्याला छाटणी करत नाही तोपर्यंत आपण त्याला वळण देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला पहिले छाटणी करून मग वळण देणं गरजेचं आहे. आता शेवगा जर म्हणायला गेलं तर मुख्य खोड जे आहे जमिनीपासून साधारण 3 फूट म्हणजे 1 मीटर जर खोडाची उंची तयार झाली तर त्या कंडिशनला तर टॉपिंग आपण करू शकतो. म्हणजे शेंडा मॅन्युअली पिंचिंग करू शकतो किंवा जर खोड चांगला तयार असेल तर आपण त्याला टॉपिंग करू शकतो. म्हणजे कात्रीवर तो शेंडा कट करू शकतो. शेंडा कट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक हलकीशी बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेंडा टॉपिंग केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्याला जिथे डोळे असेल त्या डोळ्यावरती आपल्याला साधारण 5 ते 6 त्याला फांद्या निघालेल्या असतात. तशा कंडिशनला खोडाची ताकद देऊन आपण 4 दिशेला 4 फांद्या किंवा 6 दिशेला 6 फांद्या आपण पकडू शकतो. नंतर झाडाच्या ताकदीनुसार त्या फांद्या कमी जास्त आपण विरळ करू शकतो. ज्या हेल्दी येतं झाडाला चांगलं येतं तशा प्रकारच्या फांद्या आपण कंटिन्यू करू शकतो. बाकी फांद्या विरळ घेऊन विरळ करून त्या ठिकाणी आपण राहिलेल्या फांद्याची चांगल्या प्रकारे वाढ करू शकतो. आता जर छाटणी आपण करतो त्यावेळेस त्यामागचं कारण आपण सांगतो जर छाटणी आपण केली नाही तर आपल्याला मालच काढता येणार नाही. झाड उंच राहील. झाड उंच झालं जेव्हा आपण फांदे काढतो त्या झाडावरती आकडे वापरतो त्यावेळी त्या फांदे तुटू शकते. इव्हन आपण झाड टिसू असल्यामुळे झाडावरती चढू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पॅरल टू ग्राउंड म्हणजे झाडाला जमिनी समांतर झाड कसं वाढवता येईल त्यानुसार आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. साधारण जरी म्हणजे साधारण 8 फूट ते 10 फूट उंची जरी झाड झालं तर त्या झाडाचं मॉनिटरिंग करणं, झाडाला रोग कीटकनाशक फवारणी करणं, झाडावरती शेंगा काढणी करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला इझी होऊन जातात. त्या अनुषंगाने आपल्याला झाडाची उंची कमी कशी ठेवता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे जमिनीपासून पहिले टॉपिंग पहिली छाटणी साधारण 3 फुटावरती 1 मीटरवरती ज्या फांद्या फुटतील त्या जमिनीला समांतर चालते त्या साधारण पुन्हा 1 मीटरवरती आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. हे तुमचा प्राथमिक खोड आणि प्राथमिक फांदे तयार होतील आणि दुय्यम फांदे जे आहेत दुय्यम फांदे तयार करून त्यावरती आपल्याला माल आपण हार्वेस्ट करू शकतो. आता हा दुय्यम फांदे जे आहेत त्या दुय्यम फांदे मेंटेन करताना काळजी घ्यायची. त्या दुय्यम फांद्या सुद्धा एका खोडावरती म्हणजे एका फांद्यावरती 2 ठेवणं गरजेचं आहे. झाडाची ताकद जर चांगली असेल तुम्ही त्या 3 फांद्या ठेवू शकता पण कमीत कमी 2 फांद्या आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि त्या 2 फांद्याला येणारा माल पुढे आपण इझिली सेट करू शकतो किंवा पिकअप करू शकतो. त्या मालाच्या फांद्या पोचणं असेल चांगलं तयार करणं असेल यासाठी कमीत कमी आपल्याला 3 ते 4 महिने कालावधी जात असतो. कारण शेवगा फास्ट वाढणारं भाजीपाला पीक आहे. त्या अनुषंगाने त्याची वाढ उत्तम प्रतीची करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्यात जर सांगायचं जेव्हा आपण छाटणी करतो तर छाटणीच्या अगोदर आपण बागेला ताण देतो तर तशा ताणाच्या कंडिशनला ताण देण्याच्या पहिले आपल्याला 0.34 एकरी 4 किलो किंवा फॉस्फरिक ऍसिड जरी म्हटलं साधारण एकरी 3 लिटर आपण देऊन त्या ठिकाणी खोडामध्ये ताकद तयार करून ठेवू शकतो. जेणेकरून जेव्हा पाणी आपण चालू करू निश्चितच ते ताण चालू केल्यानंतर जे काही न्यूट्रिशन त्यामध्ये फ्लो चालू होईल किंवा त्या ठिकाणी अन्नवहन चालू होईल तशा कंडिशनला जास्तीच्या खतामुळे किंवा वापरामुळे आपल्या ठिकाणी निघणारी फूट एकसारखी कमी रोग असणारी आणि उत्तम प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी फुटे दिसून येईल. आता एप्रिल मे मध्ये आपल्याला म्हणजे बहार संपत आपल्याला तेव्हा आपली छाटणी जी आहे ते एप्रिल मे महिन्यानंतर करायची जेव्हा आपल्या शेवगाचं उत्पादन हे पुन्हा पुढल्या वर्षी चालू राहील. मुख्यतः 7 ते 8 महिने पहिली फांदी जी आपली पहिली छाटणी जी आपली ती 2 ते 2.5 महिने दुसरी फांदी ती छाटणी 7 ते 8 महिने जेणेकरून आपल्या झाडाचा चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करता येईल. आणि दर 2 वर्षांनी आपल्याला एप्रिल मे महिन्यात छाटणी करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या झाडाही चांगल्या प्रकारचं उत्पन्न देईल. म्हणून काही शेतकरी दरवर्षी छाटणी करतात किंवा दर बहाराला छाटणी करतात ज्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे
अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा असेल किंवा खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन ह्या तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे घेत आहेत. आता ह्यात तुम्ही जर पाहिजे तुम्हाला सर्व प्रकारचं स्टेजेसनुसार शेवगा पाहता येईल. जेव्हा तुम्ही जर पहिले लागवडी केलेली आहे तर लागवडीपासून सिंगल फांदी लागवडीमध्ये 3 प्रकारचे काय म्हणतात मल्टीस्टेम लागवड आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 खोडे पकडलेले दिसतील. त्यापुढे जर पाहिलं तर छाटणी केल्यानंतर जे पहिले त्याला टॉपिंग केलेलं आहे त्यानंतर त्या फोटो दिसत आहेत. सेकंड टॉपिंगला फांद्यांची गुरुत्व टॉपिंग दिसत आहे आणि लास्टला फुटिंग स्टेजला शेवगा. मग ह्यात तुम्ही जर पाहिलं झाडाचं खोड जरी वाढलं तरी त्याला टॉपिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून नवीन फुटे निघत राहतील. कारण हे पॉलिएंड्री पीक आहे. मग त्याला तुम्ही छाटत राहाल तर त्याला फांद्या निघत राहतात. तशा कंडिशनला आपल्याला फांद्याची संख्या कमी ठेवून कमी फांद्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न गुणवत्तापूर्ण उत्पादन कसं घेता येईल त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. आता जर आपण आर्थिक ताळेबंद पाहिलं किंवा लागवडीच्या हिशोबाने शेवगाचं पाहिलं तर मुख्यतः ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे किंवा पाणी फेब्रुवारी ते मार्च पर्यंत आहे अशा ठिकाणी आपण शेवगाचं कमीत कमी 7 ते 8 टन प्रति एकर उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे जर तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल किंवा शेवगा जर मेन फोकस पीक असेल तर 7 ते 8 उत्पन्न आपल्याला 7 ते 8 टन उत्पन्न नक्कीच मिळू शकते. 90 ते 100 रुपये दराने जरी विक्री केली तर साधारण आपल्याला खर्च जात आपल्याला 1 ते 1.5 लाख रुपये आपल्याला नक्की त्यामध्ये नफा राहू शकतो. पण त्याच व्यतिरिक्त जर त्याच्या विरुद्ध विचार करायला गेला मध्यम ते बाहेर जमीन आहे वर्षावर पाण्याची सुविधा आहे मग अशा ठिकाणी 9 ते 10 टन आपल्या शेंगा पण आपण निश्चित हार्वेस्ट करू शकतो आणि ज्याचं उत्पन्न जे आहे ते 1.5 ते 2 लाख आपण निश्चित मिळू शकतो. म्हणजे तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे तुमच्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे तशा प्रकारच्या कंडिशननुसार आपण 50,000 रुपयाचा फरक आपल्याला शेवगा उत्पन्नामध्ये हा निघू शकतो की म्हणजे त्यामध्ये आपलं उत्पन्न जास्त राहील किंवा कमी राहील पण निश्चित फायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असं बनवणार हे पीक आहे. आता शेवगा जर म्हणाल तर बरं तुम्ही शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेत आहे. मग तुम्ही जरी महाराष्ट्राचा विचार करायला गेला एक आयडियल टेक्नॉलॉजी प्रुनिंग मधली असेल म्हणजे छाटणीतले चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान असेल खत व्यवस्थापन असेल रोग कीड व्यवस्थापन असेल तशा अंशामध्ये विचार करायला गेला तर लोक 2 ते 4 लाखाचं उत्पन्न एकरी घेत आहेत. इव्हन लोकांचा मार्केट सिनियर म्हणजे मार्केटचा अभ्यास सुद्धा चांगला आहे. त्यामध्ये पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल अशा मार्केटमध्ये लोक चांगल्या प्रकारे शेंगांचा सेल करत आहेत किंवा त्या ठिकाणी विक्री करत आहेत. तर ज्यावेळी काढणी करायची तर काढणीचं नियोजन कसं असलं पाहिजे त्यामध्ये मुख्य तुम्ही जर पाहिलं तर बाजारामध्ये 15 मार्च ते 15 मे पर्यंत शेवगाला हा भाव कमी राहतो कारण त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो सेटिंगचा जो सेटिंग जी असते चांगल्या प्रकारे असते त्यामध्ये सेटिंग चांगली असल्यामुळे त्या ठिकाणी माल जास्त असतो परिणामी रेट हा कमी मिळतो. पण डिसेंबर ते मार्च जो कालावधी म्हणजे जर आता आपण म्हणाल तर आता जो आपला महिना चालू आहे फेब्रुवारी त्या अनुषंगाने जर आता कोणाचा शेवगा जर आता मार्केटला चालू असेल तर 150 ते 200 रुपये हा तुम्हाला प्रति किलो सुद्धा आता भाव मिळू शकतो. ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण जर शेंगा असेल तर 150 ते 200 रुपये भाव आपल्याला नक्कीच मिळेल. सेकंड क्वालिटी असेल किंवा थर्ड क्वालिटी असेल तर 60 ते 100 रुपये सुद्धा रेट आता मार्केटला चालू आहे. तशा अनुषंगाने आपल्याला शेवगा व्यवस्थापन किंवा भार नियोजन करणं आवश्यक आहे. आता मुख्यतः छाटणी जी आहे शेवगाची वर्षातून 2 वेळा आपण करू शकतो. शेवगाला आपण वर्षातून 2 भार घेऊ शकतो. पहिली मार्च मध्ये करू शकतो उन्हाळी भार दुसरा ऑगस्ट मध्ये हा पावसाळी भार या 2 भार आपण शेवगामध्ये मुख्यतः पकडू शकतो. छाटणीनंतर आपल्याला लगेचच 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी फ्लॉवरिंग म्हणजे फुलारा चालू होतो फुलारापासून त्यामध्ये सेटिंग सुद्धा आपल्याला झालं मिळतं. हे शेंगा आपल्याला हार्वेस्ट करता येतात. शेंगा चालू झाल्यापासून 3 महिन्यापर्यंत आपल्याला शेंगा मिळतात. असा 6 महिन्याचा भार आपण शेवगामध्ये पकडू शकतो. आता ज्यावेळी शेंगा काढायला त्यावेळी कोणते क्रायटेरिया आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यात मुख्यतः शेंगाचा गर किंवा जो मांसल भाग जास्त असला पाहिजे आणि शेंगाची जाडी ही जास्त नसावी मध्यम अवस्थेमध्ये शेंगा आपल्याला हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग शेंगा आपण काढणार तेव्हा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा म्हणजे सकाळी 11 पर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर आपण करू शकतो ज्या ठिकाणी तापमान कमी राहील आणि तशा कंडिशनला जे आपण शेंगा हार्वेस्ट करणार त्यामध्ये क्वालिटीवर कोणत्या प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही. शेंगा जेव्हा आपण काढणार तेव्हा त्याची जाडी विचार करणं आवश्यक आहे. जास्त जाडी साधारण 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त जाडी असेल तर त्या शेंगा मार्केट योग्य किंवा विक्री योग्य राहत नाहीत आणि ज्या लांब येतं त्या लांबीनुसार म्हणजे जवळचं मार्केट असेल किंवा लांबचं मार्केट ज्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत. तर घरगुती शेंगा खाण्यासाठी कमी लांबीच्या प्रिपेअर केल्या जातात आणि हॉटेल लांब जर पाहिलं तर त्याला जास्त लांबीच्या शेंगा आहेत प्रिपेअर केल्या जातात. त्या अनुषंगाने आपण आपला कस्टमर कोणतं त्या अनुषंगाने आपण शेंगाची हार्वेस्ट केली किंवा शेंगा जर काढणी केली तर निश्चित फायदेशीर आपल्याला राहते. ताजेपणा म्हणजे शेंगा जर आपल्याला टवटवीत ठेवायचे असतील हिरवेगार जर ठेवायचे असतील तर त्याच्याने आपल्याला ओल्या कापडामध्ये आपण जर गुंडून ठेवलं तर निश्चित आपल्याला ताज्या आणि फ्रेश आपल्याला त्या दिसून येतील. आता जर इकॉनॉमिक जर पाहिलं म्हणजे शेंगाच्या उत्पन्न जर पाहिलं तर एका झाडापासून आपल्याला सरासरी पहिल्या वर्षी 5 ते 7 किलो शेंगा मिळू शकतात. दुसऱ्या वर्षी त्या झाडापासून आपल्याला 15 ते 20 किलो शेंगा मिळू शकतात आणि जर विचार करायला गेला तर तिसऱ्या वर्षी त्या पुढे आपल्याला 25 ते 30 किलो झाडं
त्या झाडापासून आपण शेंगा हार्वेस्ट करू शकतो. म्हणजे जसं वय वाढेल, झाडाची ताकद वाढेल, तशा अनुषंगाने उत्पन्न हे वाढत जातं. शेवगाच्या बाबतीत तुम्हाला म्हणतात की 6 महिन्यामध्ये शेवगाचा बहार चालू होतो. साधारण पहिल्या वर्षी आपण उत्पन्न निश्चित घेऊ शकतो. शेंगा पूर्णतः हिरवी असेल तर त्याला मार्केट व्हॅल्यू किंवा त्याला परफॉर्मन्स चांगला असतो. म्हणून त्यामध्ये आपण जर पाहिलं तर रेषा जेवढे जास्त असेल त्याच्या अनुषंगाने शेवगा हा निश्चित न्यूट्रिशियस म्हणजे पोषक असा समजला जातो. शेवगाच्या बाबतीत जर म्हणायला तर 6 महिन्यामध्ये फुलं येऊ शकतात. फुलं येणं आणि 8 ते 10 महिन्यामध्ये शेंगा चालू होणं हा कॉमन क्रायटेरिया. म्हणजे आपल्याला जर काठीबद्ध किंवा शास्त्रीय जर आपलं नियोजन असेल तर आपण निश्चित प्रकारे 6 ते 8 महिन्यामध्ये उत्पादन हे घेऊन शेवगाचं उत्पादन घेऊ शकतो. रोपं लागवड केल्यानंतर आपल्याला 12 ते 18 महिन्यानंतर शेंगा मिळतातच, पण तशा कंडिशनच्या जे शेंगा आहेत ते आपण बियाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे त्यात चांगलं जर आपल्याला गुणधर्म असलेली झाडं असेल तर. आणि महत्वाचं म्हणजे बुटक्या जातीच्या डॉर्फ व्हरायटी त्यामध्ये आपल्याला 6 महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी शेंगा हे चालू होतात. आता जेव्हा मार्केटला आपल्याला शेंगा मार्केटच्या हिशोबाने शेंगा काढायचे त्यात कोणतं नियोजन आपण ठेवलं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्वाचं ज्या पूर्ण वाढ झालेल्या शेंगा ज्या आहेत म्हणजे जर घासामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक समान आकाराच्या एक समान लांबीची शेंगा असेल तर ते आपण तोडून घेणं आणि त्याची गटली बांधणं म्हणजे इन द सेन्स शेंगा सरळ असणं आवश्यक आहे. तर त्या वेड्याकडे नसावे तर एका लांबीच्या आणि एका जाडीच्या अशा प्रकारच्या निवडून त्या ठिकाणी त्याची गड्डी बांधणं आवश्यक आहे. त्यामध्ये ग्रेड ए असेल, ग्रेड बी असेल आणि ग्रेड सी या 3 ग्रेडमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचं डिवायडिंग विभागून त्या ठिकाणी पॅकिंग करणं गरजेचं आहे. एका झाडापासून जसं तुम्हाला म्हणतात 25 ते 30 किलो शेंगा मिळतात. मग तशा अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी त्याचं ग्रेडिंग म्हणजे साईज असेल ते म्हणजे जाडी असेल, लांबी असेल आणि त्याची काय कॅरेक्टर्स म्हणजे जाडी असेल, गोलाई असेल त्या अनुषंगाने आपण त्याचं ग्रेडिंग करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण शेंगा हार्वेस्टिंग करतोय त्या इझिली काढण्यासाठी आपल्याला उंची कमी ठेवणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं झाडाची टॉपिंग करून त्या ठिकाणी शेंगा तुटणार नाही त्या अनुषंगाने आपण छाटणी करणं आणि शेंगा काढणी करणं गरजेचं आहे. मॅन्युअली जेवढं आपण शेंगा इझी काढू शकतो तेवढं त्या शेंगाची क्वालिटी चांगली राहते. पडल्यानंतर त्याला पुन्हा जखम होतात, त्यावरती फंगल इन्फेक्शन होतं. तशा अनुषंगाने मॅन्युअल पिकिंग आपण करून शेंगा तोडणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला शेंगा तुटणार नाहीत आणि त्याची गुणवत्ता ढासळणार नाही. मुख्यतः जाडीचा जर विचार करायला गेला तर 1 इंच किंवा त्यापेक्षा कमी जाडी असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जर जास्त जाडी असेल तशा कंडिशनला बी त्यामध्ये तयार झालं असतं आणि जे खाण्यास रुचकर लागत नाही किंवा चविष्ट लागत नाही. शेंगा काढण्यानंतर जुळवून घेणं आणि एक समान आकारच्या जाडीनुसार असेल किंवा लांबीनुसार पॅकिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जवळच्या मार्केटला असल्यावर आपण ओलं गुणपाट बनवून शेंगा मार्केटला पाठवू शकतो. पण लांबचं जर मार्केट असेल तर त्यामध्ये ओलं गुणपाट आणि त्यावरती प्लास्टिकचा पेपर जर आपण लावलं तर शेंगाची गुणवत्ताही लांबच्या मार्केटला सुद्धा आपल्याला चांगली दिसून येते. रोग आणि कीड व्यवस्थापनाचा आपण मुद्दा विचारात घेतो त्यामध्ये मुख्यतः हे 2 ते 3 रोग आणि कीड आपल्या पिकावरती दिसून येतात. आता यामध्ये मुख्यतः जर पाहिलं पाणी बुडवणारे आले म्हणजे साधारण कवळे पानं तयार झालेले असतात. कवळ्या पानामध्ये न्यूट्रिशन म्हणजे ग्रीनरी जास्त असेल तशा कंडिशनला ह्या किडीचा प्रॉब्लेम जास्त असतो. मुख्यतः शेतामध्ये तण जर जास्त असेल तर तणाच्या प्रादुर्भावामध्ये ही कीड आपल्या पानावरती लगेच दिसून येते. ही जी आळी आहे ती मुख्यतः कवळ्या पानावरती जास्त प्रमाणात प्रॉब्लेम करतं. मग त्या पानातला जो काही हरितद्रव्य आहे ते खाणं असेल, पानामध्ये राहणं असेल तशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मुख्यतः पाणी लहान असल्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम किंवा ही कीड आलेली हे आपल्याला कळून येत नाही. पण जेव्हा आपण माइंड ऑब्झर्वेशन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या आईनं ऑलरेडी त्या पानावरती काम चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणचं हरितद्रव्य खाणं चालू केलेलं आहे. तशा कंडिशनला एकतर आमोशा आणि पूर्ण पाहून त्या ठिकाणी कीटकनाशकाचा स्प्रे करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग प्लॉटमध्ये आपली स्वच्छता असणं गरजेचं आहे. शक्य झालं तर झाडाच्या भोवती नांगरट करणं किंवा चालणी करणं आवश्यक आहे. आणि प्रकाश आपण लाईट टॅप्स आपण जे म्हणतो 1-5 लाईट टॅप्स लावून आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ह्या आळीचं कंट्रोल मिळवता येईल. प्रामुख्याने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं निश्चित फायदेशीर आहे जेणेकरून आपल्याला जी काही नवीन हे येणार कळी येणार आहेत किंवा फुले येणार आहेत त्यावरती कोणत्या प्रकारचा आपल्याला हा प्रॉब्लेम कोणी दिसून येणार नाही. आता ज्यावेळी फांदी आणि खोड पुकारण्या आळीचा प्रॉब्लेम दिसून येतो त्यामध्ये मुख्य तुम्ही जर पाहिलं झाडाच्या खोडामध्ये त्या खोडातला भुसा पडलेला असतो म्हणजे कुठतरी झाडाला जखम झाली असते, चिर पडलेली असते आणि त्यातून भुसा बाहेर पडलेला असतो. तशा झाडामध्ये शाखी वाढ कमी असते त्यामुळे झाडामध्ये सिटिंग हे दिसून येत नाही. सिटिंग जरी झालं तर त्याचं उत्पन्न गुणवत्तापूर्ण नसतं. म्हणजे आपण झाडाला बारकाईने त्या झाडाची खोड ऑब्झर्व करतो तर आपल्या झाडामध्ये उभी चिर दिसून येते किंवा गोल असा आकार दिसून येतो, भुसा कंटिन्यू पडत असतो. मग तशा कंडिशनला जर आपण जर पाहिलं तर मुख्यतः त्या झाडाला टॉपिंग करून नवीन खोड पकडणं आपल्याला निश्चित फायदेशीर असतं. पण जर प्रॉब्लेम जर कमी प्रमाणात असेल तर त्यामध्ये आपण जे गॅस प्रॉब्लेम्स आहे ट्रायसिलिन क्लोरोपायरिफॉस असेल किंवा सुरुवातीला आपण
न वापरायचो. अशा प्रकारचे काही कीटकनाशक आहेत ते माती मिश्रित किंवा पाणी मिश्रण करून त्यामध्ये त्याचा एक काला तयार करून किंवा लेप तयार करून आपण त्या खोडाला लावू शकतो, जेणेकरून आत गॅस पॉइजन्स तयार होऊ शकतो. सेकंड थिंग, जर शक्य असेल तर त्या झाडाला आपण केमिकलचं एखादं इंजेक्शन देऊ शकतो, ज्यामध्ये आज जी खोड आहे, जी काही आळी आहे ती त्या गॅस पॉइजन मिळून जाईल. तशा प्रकारचं सुद्धा आपण जर नियोजन केलं, म्हणजे आंब्यामध्ये आपण म्हणतो की बिरुड आलाय किंवा पेरूमध्ये आपल्याला बिरुड दिसतो, तर बिरुड कंट्रोल करण्यासाठी आपण जी नियमावली वापरतो, कीटकनाशकाचा वापर, तोच आपण या ठिकाणी जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं फांद्या आणि खोड पिकवणाऱ्या अळीचं आपण नियंत्रण करू शकतो. कारण आता जर विचार करायचा तर हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये ह्याचा इश्यू जास्त आहे, ज्यामध्ये आपल्याला स्टेम बोर्ड जे आपण म्हणतो स्टेम बोर्डचा इश्यू जास्त आहे. त्यासाठी आपल्याला झाडाचा प्रत्येक खोड चेक करणं गरजेचं आहे. इव्हन त्याला जर आपण पेस्टिंग केली, म्हणजे बोर्ड पेस्ट असेल किंवा त्याला गेरुचा मुलामा आपण जो म्हणतो, किंवा त्याची जी काव पेस्ट आहे ती पेस्ट जर आपण दिली तरी सुरुवातीला आपल्याला त्या किडीपासून खोडाचं संरक्षण करता येतं आणि त्या ठिकाणी खोड पकडणाऱ्या अळी असेल किंवा फांद्या पकडणाऱ्या अळी असेल नंतर आपण मिळू शकतो. आता 1-2 वर्षापासून हा रोग शहरामध्ये दिसायला लागतोय, दिसायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये झाड पिवळी पडणं, वरून मर चालू होणं किंवा झाडामध्ये काय म्हणतात स्माल सेटिंग न होणं. मग अशा गोष्टीला जर आपण झाड बारकोने पाहिलं तर झाड असं हाताने हलवलं तर त्यावरती पानं, त्यावरती फुलं इझिली गळून पडतात. झाडाच्या खोडात जर पाहिलं तर त्या ठिकाणी मुळा कुजा चालू झालेले असतात. इव्हन त्या साल जी आहे ती साल इझिली त्याची पिलप होते किंवा निघून येते. मग तशा कंडिशनला आपण जर हा रोग बारकोने पाहिलं तर त्याला कॅन्कर म्हणून ओळखलं जातं. मग तशा कंडिशनला झाडाच्या बुडामध्ये एखादं सिस्टमॅटिक फंगिसाइड्स, ज्यामध्ये आपल्याला रेडोमिल गोल्ड म्हणता येईल, एड म्हणता येईल किंवा इलेट सारखी जी काही बुरशीनाशक झाडामध्ये खोडामध्ये आळवणी करणं गरजेचं आहे, किंवा त्याच बुरशीनाशक झाडावर स्प्रे घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. झाडाला वापसा ठेवणं गरजेचं आहे, त्या बुडात कोणत्या प्रकारचं जास्त प्रमाणात पाणी साठतं का म्हणे ही काळजी आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जो काही कॅन्कर रोग आहे आपल्याला इझिली कंट्रोल करता येईल. आता मार्केटला आपण शेवगा पाहतो, त्यामध्ये काही जाड शेवगे असतात ज्याची लांबी कमी असते, काही शेवगे शेंगा पातळ असतात ज्याची लांबी जास्त असते. तशा प्रकारचे जे काही वाण येतं त्या वाहनाचा आपल्याला आपल्या मार्केट सिनेरीनुसार अभ्यास करून जे लागवड करणं गरजेचं आहे. कारण चांगल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी असेल मार्केटच्या प्रक्रियेनुसार आपण त्या ठिकाणी शेवगाची वाण निवडण्याची लागवड करणं गरजेचं आहे. कारण एकदा लागवड केल्यानंतर साधारण शेवगा 10 वर्ष कमीत कमी 10 वर्ष आपल्याला उत्पन्न देत असतो. तशा अंशाने आर्थिक उत्पन्न आपल्याला भरघोस मिळवण्यासाठी आपल्याला त्या वाणाची उत्तमरित्या निवड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर PKM1 आणि PKM2 म्हणजे पेरिक्लोन रिसर्च सेंटर जे तामिळनाडू कृषी विद्यापीठांतर्गत येतं, त्यांनी विकसित केलेले दोन वाण आहेत. म्हणजे मुख्यतः कमी पाणी आणि उष्ण वातावरणात उत्पन्न देणारा असा हे वाण आहे. 12 महिने त्यामध्ये आपण जर बाहेर नाही पकडलं तर वर्षभर आपल्याला फळ देणारं अशा प्रकारचं वाण आहे. आता PKM1 च्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण 250 ते 300 शेंगा देणारं वाण आहे. शेंगाची लांबी साधारण 65 ते 79 फूट, म्हणजे साधारण 70 ते 80 सेंटीमीटर पर्यंत लांब अशा शेंगा या वाणापासून आपल्याला मिळतात. PKM2 च्या जर म्हणाल तर आखूड शेंगा म्हणजे साधारण 20 सेंटीमीटर पर्यंत लांब असणारे शेंगे आणि बुटके झाड राहतात, म्हणजे डॉट प्रकारची वाण आहेत. आणि झाडापासून आपल्याला 450 ते 500 शेंगा आपण हार्वेस्ट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी मोनोपॉली फॅमिली आहे, तशा प्रकारे आपण PKM2 वाण प्रिपेअर करू शकतो. आणि या ठिकाणी आपल्या हॉटेल किंवा मार्केट लाईन्स आहे त्या ठिकाणी आपण PKM1 हे निश्चित पेपर करू शकतो. आता कोकण कृषीचा जो वाण आहे तो कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण आहे, जो 2 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर त्याला वर्षभर तुम्ही त्याचा माल घेऊ शकता किंवा वर्षभर उत्पन्न घेऊ शकता, किंवा बहाराच्या बेसवर पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुम्ही पावसाळी उत्पन्न घेऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये ते वाण किंवा ते बाग ताणून सोडू शकता. हा उंच वाढणारा वाण आहे, कारण त्या ठिकाणी वॉटर स्टॅग्नंट कंडिशन असेल किंवा चांगल्या प्रकारे त्याला सेटिंग होण्यासाठी ही वाणाची जी गुणवत्ता आहे ती उंच वाढणारा वाण आहे. ह्याच्या बाबतीत जर म्हणाल तर शेंगा त्रिकोणी आकाराच्या आणि चविष्ट असतात. शक्यतो आपण जर बघितलं PKMच्या शेंगा गोल असतात, पण ह्या थोड्या त्रिकोणी आकाराच्या शेंगा असतात. हा जो वाण आहे तो निवड पद्धतीने विकसित केलेला आहे, जो कोकण लागवडीसाठी प्रिफरेबल आहे. आता मार्केटला जो सिनेरिओ आहे, मार्केटला जो बेस्ट चालणारा वाण आहे त्यामध्ये ODC1 आणि ODC3 वाण आहेत. ह्या शेंगाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं किंवा या बाबतीत जर म्हणायला गेलं तर शेंगा या मांसल आणि चवदार आहेत. लागवडीनंतर 3 ते 4 महिन्यामध्ये फुलवण्यात येणारं वाण आहे आणि 6 महिन्यामध्ये त्याची आपण पहिली हार्वेस्टिंग पण किंवा पहिली उत्पन्न आपण घेऊ शकतो. शेंगाच्या जर म्हणाल तर 2 ते 2.5 फूट लांब असणारे आणि 2 ते 2.5 इंच जाडी असणाऱ्या अशा प्रकारच्या शेंगा आहेत. एका शेंगाचं वजन जरी म्हणजे 70 ते 80 ग्रॅम पर्यंत एक शेंगा आपल्याला मिळते. तयार झाडापासून म्हणजे साधारण जरी 1.5-2 वर्ष झाड जर म्हटलं तर 300 शेंगा आपल्याला एका झाडापासून मिळतात. आणि एकरी जर विचार करायला गेला तर 25 ते 30 टन आपल्याला शेंगा प्रति एकर आपल्याला या वाणापासून मिळत असतात.
दुसरं जे शेवटचं जे वाण आहे ते केडीएम किंवा त्याला भाग्य म्हणलं जातं, केडीएम 1 किंवा भाग्य. मुख्यतः ड्रायलँड म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी किंवा कोरडवाहू क्षेत्रासाठी हे विकसित केलेलं वाण आहे, ज्यामध्ये पीकेएम वाणापासून जी निवड केलेली आहे. या वाणाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मध्यम उंची असल्यामुळे सघन लागवडीला, जसं आपण पीकेएम 2 वाण बघितलं सेम तशा प्रकारचं सघन लागवडीसाठी प्रिफरेबल आणि कमी उंचीचं असणारं हे मध्यम उंचीचं असणारं अशा प्रकारचं वाण आहे. 100 ते 110 दिवसानंतर म्हणजे आपण लागवड केली तर लावून तर जर पहिला बहार आहे तो आपल्याला 4 महिने आपल्याला मिळू शकतो. आणि काढण्यासाठी शेंगा हा 9 महिन्यापर्यंत आपल्याला मिळू शकतो. शेंगाच्या लांबीच्या प्रमाणे तर 45 ते 75 सेमी म्हणजे तर 1.5 ते 2 ते 3 फुटापर्यंत शेंगाची लांबी असते. कोरडवासाठी जसं म्हणलं तुम्हाला फायदेशीर पीक आहे किंवा फायदेशीर वाण आहे. पहिल्या वर्षी साधारण 350-400 शेंगा आपण हार्वेस्ट करू शकतो. दुसऱ्या वर्षी जर म्हणलं साधारण 800 ते 1000 शेंगा आपल्याला या झाडापासून मिळतात. साधारण सरासरी जर म्हणलं तर एक 10 ते 20 टन कोरडवाहू वाण असल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं अशा प्रकारचं वाण आहे, ज्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्केट व्हॅल्यू आपण त्यामध्ये फेच करू शकतो किंवा हार्वेस्ट करू शकतो. आता ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आले होते, ज्यामध्ये आपण त्या थोडी चर्चा करूया. आता पहिला प्रश्न आहे की शेवग्याचा पाला असेल किंवा पावडर शेती फायदेशीर ठरेल का? तर मी निश्चित म्हणेन की ही शेती फायदेशीर आहे. यामध्ये आपला इंडिव्हिज्युअल फार्मरचा काय म्हणतात इनोव्हेटिव्ह फार्म म्हणून आपण ते प्लॉट तयार करू शकतो. सेकंड थिंग त्यामध्ये ग्रुप ऑफ फार्मर्स म्हणजे 10 ते 12 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून आपण त्या ठिकाणी ब्रँड करून आपण त्या पावडरची विक्री करू शकतो. त्यासाठी KVK बारामतीमध्ये सुद्धा आपण याचं प्रशिक्षण घेतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना क्वालिटी पावडर प्रोडक्शन कसं करता येईल त्या संदर्भातला आपण मार्गदर्शन आपण KVK बारामती मार्फत देत आहोत. मुख्यतः कवळा जो पाला आहे तो कवळा पाला हार्वेस्ट करून आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची किंवा चांगल्या न्यूट्रिशियस आपण जे ड्राय पावडर ते आपण तयार करू शकतो. जसं आपण म्हटलं की मगाशी म्हटलं की 15 किलो तुमच्याकडे ओली पानं असतील तर तशा पानापासून आपण साधारण 12 ते 15 किलोची उच्च दर्जाची चांगल्या प्रकारची आपण पावडर आपण तयार करू शकतो, ज्यामध्ये कॅल्शियम आणि अदर एलिमेंट्स चांगल्या प्रकारे आपण मिळू शकतात. त्यामुळे शेवगा शेतीसाठी आपल्या शेवगा पाला शेती निश्चित फायदेशीर आहे. एक झाड जरी म्हणलं एक झाडापासून आपल्याला साधारण 6 ते 8 किलो आपल्याला ओला पाला हा निघत असतो. तो पाला तुम्ही एका वेळी हार्वेस्ट केला तर साधारण 2 ते 3 आठवड्यात आपण पुन्हा तशा प्रकारचा पाला हार्वेस्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे की रोप लागवड करावी की बियाणं आणि अधिक उत्पन्नासाठी कोणतं बियाणं वापरावं? मुख्यतः शेवगासाठी मी सांगितलं तुम्ही लागवड करताना मुख्यतः रोपाची लागवड करा. जेव्हा तुम्हाला मी त्यामागचं कारण सांगितलं की जेव्हा तुम्ही रोप लागवड करतो तेव्हा रोप पूर्णतः एक समान उंचीची, एक समान वयाची आणि एक समान काय म्हणतात नर्सरीमध्ये रेस केलेले असतात. त्याचा फायदा असा होतो की आपण रोप नर्सरीमध्ये शेतामध्ये लावतो त्यामुळे आपल्याला 100% लागण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सेकंड थिंग लागवड केलेले रोप आपल्याला एकसारखे पॅरामीटर म्हणून त्याची छाटणी असेल, त्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल ते आपल्याला एक समान करता येतं. त्या अनुषंगाने आपण एकसारखं उत्पन्नही घेऊ शकतो. पण त्याच्या आपली जर आपण बियाण्याच्या बाबतीत विचार करायला गेला जेव्हा आपण बियाणं लावतो 100% बियाणं आपल्याला रुजत नाही. जर 70% बियाणं रुजवलं तर 70% बियाण्याचा बहार आपल्याला लवकर मिळतो आणि जो 30% बियाणं आहे त्याचा बहार आपला 1.5 महिने चालू होत असतो. तशा अनुषंगाने आपला जो होणारा खताचा खर्च पाण्याचा खर्च हा जास्त होत असतो. त्यामुळे रोपाची लागवड आपण इझिली करणं फायदेशीरच आहे. आणि याच्यात जर विचार करायला गेला तर आता मुख्यतः ओडीसी म्हणजे मार्केट पेपर जर बघितलं किंवा मार्केट व्हॅल्यू जर बघितली तर आता मुख्यतः बागायती क्षेत्रासाठी ODC 1 आणि ODC 3 हे वाण बेस्ट पेपर आहेत. त्याचं उत्पन्न तुम्ही सांगितलं 25 ते 30 टन एकरी उत्पन्न देणारं वाण आहे, तुम्ही प्रिपेअर करू शकता. घरगुती खाण्यासाठी तुम्हाला करायचं असेल तुम्ही PKM 1 सारखं वाण करू शकता, ज्याला मेंटेनन्स कमी आहे, ज्याला खर्च कमी आहे, तसे वाण तुम्ही निश्चित लागवड करू शकता. आता कोणती जात कुठे मिळेल? आता त्यामध्ये KVK बारामती मार्फत आपण शेतकऱ्यांना रोप तयार करून देतोय. त्यामध्ये शेवग्यामध्ये PKM 1 असेल, ODC मधलं ODC 1 असेल किंवा ODC 3 हे जे रोप आपण आपल्याकडे तयार करून देत आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना बुकिंग घेऊन कारण 1 महिन्यामध्ये रोप तयार होतं. त्या अनुषंगानं ट्रे मधली रोप ही 5 रुपयाला आणि पिशवीतली रोप 20 रुपयाला ही अशी शेतकऱ्यांना आपण कमी दरामध्ये अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यामध्ये जे उत्पादन तंत्रज्ञान असेल ते आपण शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग करून आपण त्या ठिकाणी देत आहोत. आता कमी पाण्याच्या हिशोबाने जर म्हणायला गेलं मला तर पाल्यासाठी त्यांनी म्हटलेलं की पाल्यासाठी कोणती व्हरायटी करणं गरजेचं आहे. त्यात मुख्य तुम्हाला जर म्हटलं पाल्यासाठी तुम्ही जर विचार करणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला PKM 1 ही व्हरायटी तुम्ही बेस्ट इझिली करू शकता, तिची उंची जास्त आहे. पण जर लेबर इश्यू असेल तर तुम्ही PKM 2 जी बुटकी व्हरायटी आपण म्हणतो ती प्रिपेअर करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य असेल तर मध्यम उंचीची जी वाण आहे तुम्हाला भाग्य म्हटलं की ठिकाणी पाण्याची अडचण आहे, मग त्या पाण्याच्या अडचणीच्या कंडिशनमध्ये तुम्ही भाग्य जी वाण आहे ती प्रिपेअर करू शकता. पावडरच्या बाबतीत जर विचार करायला गेला मुख्यतः जी पावडर आहे ह्याचा रेट जर आपण मार्केटला पाहिला तर 150 ते 200 रुपये किलो आता पावडरचा रेट आहे.
ज्यामध्ये क्वालिटी पॅरामीटर म्हणजे जे आपण पावडर ड्राय करतो, त्या पावडर ड्राय केल्यानंतर न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे त्या अनुषंगाने आज रेट त्याची व्हॅल्यू होतात. ते न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्याला मेंटेन करण्यासाठी जे पिकाचं काय खत व्यवस्थापन आहे त्याला आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे, जे आपण केळी की बारामती मात्र शेतकऱ्यांना देत आहोत. मुख्यतः खत व्यवस्थापन जेवढं इंटिग्रेटेड असेल म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन आपण जेवढं करू तेवढं झाडामध्ये पोषकपणा चांगला राहतो आणि त्या पाण्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्याला जास्त मिळत असते. आपण जर म्हटलं की नुसतं पाण्यावरच आपण उत्पादन घेऊ पाण्याचं तर त्यामुळे आपल्याला क्वालिटी मिळत नाही किंवा त्या ठिकाणी पीक आपल्याला बहु वर्षावर राहत नाही. तशा अनुषंगाने आपल्याला इरिगेशन आणि फर्टिलायझेशन करून आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन इझिली करू शकतो. पुढचा प्रश्न आहे फुलगळ होता करिता उपाययोजना काय आहेत. आता मुख्यतः जर म्हणायला गेलं तर झाडामध्ये बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस म्हणजे जैविक आणि अजैविक ताण तयार झाले तर त्या अनुषंगानं त्यामध्ये फुलगळ होत असते. या फुलगळीसाठी आपल्याला मातोजन नियंत्रण करायचं, त्यामध्ये झाडामध्ये फवारणीमध्ये कॅल्शियम बोरॉन वापर करणं आवश्यक आहे. सेकंड थिंग, त्या फुलामध्ये काही आळी दिसते का ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांची अडचण अशी असते की लोक म्हणतात गळ होते, पण जर बारकाईने तुम्ही जर बघितलं तर त्या फुलामध्ये आपल्याला आळी दिसून येते. मग तशा कंडिशनला जर आळीचा प्रॉब्लेम जर जास्त असेल तशा कंडिशन आपल्याला रासायनिक कीटकनाशक फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कराटेसारखं कीटकनाशक असेल किंवा सेकंड थिंग त्या ठिकाणी प्रोपिन सारखं कीटकनाशक असेल ज्यामध्ये इम्युनोजोएट घटक आहे. दोन कीटकनाशक जरी वापरलं तर आपल्याला ते आळीचं नियंत्रण मिळवता येईल. जर न्यूट्रिशन म्हणजे खताच्या कमतरतेमध्ये जर गळ होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन आणि सॉइल ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला 0.34 किंवा 12 आपल्याला वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून जो झाडामध्ये कमतरता आहे जी डिफिशियन्सी ती आपल्याला कव्हर करता येईल. आता नवीन जर लागवड करायची असेल तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचा वाण प्रिपेअर करणं आवश्यक आहे हा असा प्रश्न आहे. आता जर म्हणाला तर तुम्हाला त्यामध्ये 2-3 पॅरामीटर सांगितले, एक बागायती वाण, जिरायती वाण. बागायती वाण जर तुम्हाला करायचं असेल तर बागायती वाणासाठी तुम्ही ओडीसी 3 चा वापर करू शकता किंवा PKM1 वापर करू शकता, लागवड करू शकता. ड्रायलँड जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे पाण्याची थोडी अडचण असेल तर तशा कंडिशनला त्या ठिकाणी बागाय वाण निवडू शकता किंवा ओडीसी 2 वाण हे ओडीसी 1 वाण निवडू शकता, त्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट कमी राहते. शब्द सांगायला गेलं तर भाग्य जे वाण आहे ते साधारण 8 ते 10 टन आपल्याला एकरी उत्पन्न देतं आणि जे PKM जे वाण आहे साधारण आपल्याला ते 10 ते 12 टन आपल्याला एकरी उत्पन्न देणारं वाण आहे, त्यामध्ये वॉटर रिक्वायरमेंट कमी राहते आणि जो माल निघतो तो आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला हार्वेस्ट करता येतो. आता ठिबक बरोबर शेड्यूल जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण शेड्यूल या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी खत व्यवस्थापनासाठी लागवडीपासून ते बहार धरण्यापासून ते बहार संपेपर्यंत कोणत्या प्रकारे नियोजन करायचे त्या अंशाने शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. मुख्यतः बहार संपल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की बहार संपवून आपल्याला नवीन बहार चालू करायचंय तर हलकी जमीन असेल तर साधारण 25 ते 30 दिवसाचं ताण देणं गरजेचं आहे. भारी जमीन असेल तर 40 ते 45 दिवसाचं ताण देणं गरजेचं आहे नवीन बहारासाठी. पण ताण देण्याच्या अगोदर जर आपल्याला ड्रिप असेल तर ड्रिप म्हणून आपल्याला 0.34 किंवा फॉस्फरिक ऍसिड देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी खोडामध्ये ताकद राहील. इव्हन पाणी चालू जर आपल्याकडे पाटपाणी सुविधा असेल तर पाटपाणी द्यायच्या अगोदर झाडाला दोन्ही बाजूला खड्डे घेऊन त्या आळ्यामध्ये DAP आपल्याला खत भरणं आवश्यक आहे, जेणेकरून झाडामध्ये ताकद ही चांगल्या प्रकारे राहील. आणि छाटणी केल्यानंतर जेव्हा नवीन बहार आपण चालू करू तर नवीन बहाराच्या वेळेस आपल्याला त्यामध्ये चांगलं व्यवस्थापन किंवा चांगले शूटिंग आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. हे शूट फुटताना त्यामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी नवीन शूटला आळीचा प्रॉब्लेम येत असतो किंवा नागाळी आपल्याला दिसते, तशा कंडिशनला प्रिव्हेंटिव्ह कीटकनाशकाचा वापर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि सिस्टमॅटिक कीटकनाशक त्याचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून त्यामध्ये आळीचा आणि रोगाचा प्रॉब्लेम आपल्याला काही प्रमाणात कंट्रोल करता येईल. नवीन फूट ज्यावेळी निघते त्या नवीन फुटीसाठी ड्रिप मधून आपण 19-19-19 ट्रिपल अँटीन जी ग्रेड आहे ते साधारण 3 हप्त्यामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. प्रति एकर आपल्याला 5 किलो प्रति आठवडा आपल्याला हे खत दिलं तर झाडाची एकसारखी वाढ किंवा एक समान फूट आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येते. फुलोरीची अवस्था असते, फुलोरीच्या अवस्थेमध्ये साधारण आपल्याला जरी मागेल तर 1.5 महिन्याचा जो कालावधी नंतरचा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 12 सारखी ग्रेड जी आहेत किंवा 13-40-13 ग्रेड हे आपल्याला पेपर करणं गरजेचं आहे, ज्याने फुलर तयार होणं असेल, फुलोरामध्ये ड्रॉपिंग कमी होणं असेल, फुलोऱ्यापासून सेटिंग होणं असेल तशा कंडिशनसाठी 0.12 ग्रेड ही बेस्ट आहे किंवा 13-40-13 ग्रेड आपण वापरू शकतो. शेंगा तयार होण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा वाकड होणं असेल किंवा शेंगा युनिफॉर्म क्वालिटीचे नसेल तर त्यामध्ये कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे, जमिनीतून कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन आणि 0.34 आपल्याला जर वापर केला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि लास्ट म्हणजे मॅच्युरिटी येते मग त्यामध्ये मांसल भाग वाढवणं असेल, शेंगाला चव आणणं असेल, त्याची क्वालिटी मेंटेन करणं असेल, त्यामध्ये किपिंग क्वालिटी असेल किंवा टेस्ट असेल साठी 0.050 आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त मार्केटला जरी आपण पाहिलं तरी 10-54-10 आहे, 0.60-20 आहे,
1443 आहे, 04037 आहेत. ऍज पर स्टेज ह्या ग्रेड आपण वापरू शकता. त्या संदर्भातले जे काही मार्गदर्शन आहे ते आपण केवीके बारामती मार्फत शेतकऱ्यांना देत आहोत. छाटणी 1.5, 3, 4.5, 6 फूटवर केली तर चालेल का? शेवगामध्ये छाटणी करताना मुख्यतः क्रायटेरिया पाहिजे की जर छाटणी तुम्हाला करायचंय सायंटिफिकली तुम्हाला मी सांगितलं की पहिलं टॉपिंग जे आहे पहिलं टॉपिंग आपल्याला 1 मीटरवरती करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याला 5 ते 6 फांद्या निघाल त्यावरती आपल्याला टॉपिंग दुसरं करायचंय. पण जर तुम्हाला 1.5 फुटावरती टॉपिंग करायचंय तर आपल्याला कमीत कमी 6 डोळ ठेवून आपण टॉपिंग हे करू शकतो. आणि बरेच अंश अडचण अशी होती की लोक 4 डोळ ठेवतात किंवा 3 डोळ ठेवतात. तशा कंडिशनला काय डोळ पोसत नाहीत, त्या झाडाला ताकद कमी पडते किंवा काही वेळा त्याला रोखडीचा प्रॉब्लेम होतो. तशा कंडिशनला काळजी घ्यायची की आपण ही छाटणी करताना कमीत कमी 6 डोळ म्हणजे की आपण नवीन शूट ठेवतोय किंवा छाटणी करताना आपण जे डोळ्याचं नियोजन ठेवतोय कमीत कमी 6 डोळ त्या एका फांदीला राहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण छाटणी करणं गरजेचं आहे. छाटणी करताना मुख्यतः काळजी घ्यायची की जी फांदी आहे ती फांदी विभागली गेली नाही पाहिजे. कारण बऱ्याच वर्ष होतं की फांदी छाटताना फांदीचा लोड येतो आणि ती फांदी विभागली जाते किंवा ती फुटली जाते. मग ती फाटलेली फांदीमध्ये पुन्हा शूटिंग होत नाही. तशा कंडिशनला फांदी छाटताना आपल्याला ती फाटली नाही पाहिजे किंवा ती एकमेकांपासून वेगळी नाही झाली पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. आणि कमीत कमी 6 डोळ्यावरती आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. फक्त काळजी घ्या ज्यावेळी छाटणी करताय छाटणी झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेच कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी किंवा झाडावर पेस्टिंग होणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही एअरबोर्न डिसीज आहेत किंवा जे फंगल इन्फेक्शन ते त्या खोडाला होणार नाही. आता शेवटी म्हणजे प्लॅनोफिकचा स्प्रे घेणं आवश्यक आहे. मुख्यतः आपण यामध्ये सांगतो की प्लॅनोफिकचा स्प्रे म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन जर प्रॉपर असेल त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स घ्यायची गरज लागत नाही. कारण यामध्ये अडचण अशी होती की जेव्हा ड्रॉपिंगचा विषय असतो त्यावेळेस झाडामध्ये काही प्रकारचा ताण तयार झाला असतो. म्हणजे न्यूट्रिशनची ताकद कमी पडलेली असते, पाणी कमी पडलेलं असतं आणि झाडाची ताकद कमी पडलेली असते. तशा कंडिशनला तो झाडामध्ये ऍक्सिजन लेअर मध्ये गॅप तयार होतो. 2 फांदीच्या ठिकाणी किंवा 2 फळाच्या आणि देठाच्या ठिकाणी असेल, पानाच्या आणि त्या देठाच्या ठिकाणी असेल, तशा कंडिशन मध्ये तो लेअर तयार झाला असतो ज्या ठिकाणी ताकद कमी पडलेली असते आणि तो लेअर हळूहळू सुकत जाऊन फांदी वेगळं होणं असेल, पान वेगळं होणं असेल, शेंगातून गळून पडणं असेल, अशा गोष्टी घडतात. तशा कंडिशनला तो जो काय म्हणतो तो जो गॅप आहे किंवा त्या ठिकाणी जी काही तयार झाली न्यूट्रिशनची ती भरून काढण्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण खत व्यवस्थापन करतोय तेव्हा आपल्याला बेसल डोस म्हणून खत देणं गरजेचं आहे. दुसरं त्या ठिकाणी जर गळ जर जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आयबी म्हणजे इंडोल ऍसिटिक ऍसिड साधारण 1 ग्रॅम 3 पंपाला 13.45 प्रति लिटर पाणी 5 ग्रॅम याप्रमाणे आपण जर घेतलं तर आपण त्या ठिकाणी जो गळ आहे ते काही प्रमाणात कमी करू शकतो. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे प्लॅनोफिक्स म्हणजे साधारण 40 मिली 200 लिटर पाण्याला 120 मिली 200 लिटर पाण्याला 120 मिली आपण प्लॅनोफिक्स घेऊन 200 लिटर पाण्याला 40 मिली प्लॅनोफिक्स घेऊन आपण जर फवारणी केली तरी गळ आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. मुख्यतः गळीची कारणं वेगवेगळी असतात. म्हणजे पाण्याचा ताण असेल, सेकंड ठिकाणी खताचं व्यवस्थापन असेल, थंडीचा कालावधी असेल, या गोष्टींमुळे गळ जास्त होत असते. पण तशा कंडिशनला एकदम मुख्यतः झाडामध्ये जे न्यूट्रिशन आहे त्याची कमतरता कमी पडून देणे त्यासाठी आपल्याला लीफ पेट्रोलायसिस म्हणजे पाण्यात तपासणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे. इव्हन सेकंड थिंग दुसरा जे मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना जास्त पाणी आणि कमी पाणी म्हणजे पूर्णतः पाटपान देऊन रान ओलं करा किंवा ड्राय करा ह्या गोष्टी आपल्याला योग्य नाहीत. तशा कंडिशनला आपल्याला मुख्यतः ड्रिपद्वारे पाणी व्यवस्थापन करून एकसारखं वापसा राखणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जे झाडामध्ये जो अबायोटिक स्ट्रेस तयार होणार आहे किंवा जैविक ताण आहे तो ताण तयार होणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त खत व्यवस्थापन झाडाच्या शाकीय वाढीच्या अवस्थेनुसार असेल किंवा मॅच्युरिटीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या झाडामध्ये जी काही अवस्था आहे म्हणजे फुटण्याची अवस्था असेल, फुलरीची अवस्था असेल, शेंगा तयार होण्याची अवस्था असेल तशा अवस्थेला त्या झाडामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. आणि थर्ड वन म्हणजे संजीवकाचा वापर. म्हणजे काही वेळा असं होतं की अबायोटिक जैविक ताण पिकामध्ये तयार होतात, वातावरणामध्ये तयार होतात, त्या अनुषंगानं त्या पिकामध्ये गळ दिसून येते. तशा कंडिशनला आपल्या संजीवकाचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला हार्वेस्ट करता येईल. आता मुख्यतः हा विषय जर म्हणलं तर शेवट अन्न समजण्यासारखा आहे. मग त्या अनुषंगाने अजून कोणाला काही शंका असेल तर तुम्ही माझा फोन नंबर त्या ठिकाणी घेऊ शकता आणि मला कॉल करू शकता. माझा जो नंबर आहे त्यामध्ये 9404 25 48 49 किंवा केवीके बारामती मध्ये तुम्ही जरी आला तर निश्चित त्या ठिकाणी आपली भेट होईल आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः शेवगामधलं जे प्रत्यक्ष प्लॉट आहे ते पाहता येईल. रोपासंदर्भात जे काही तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे किंवा रोपा जर उपलब्ध असेल ते तुम्हाला मिळू शकतील. आणि थर्ड वन म्हणजे त्यामुळे तुम्हाला जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल. शेतकरी बांधवांनो हा टॉपिक तसा बराच मोठा आहे. म्हणजे शेवगामध्ये आज चांगल्या प्रकारचं इनोव्हेशन येत आहे
लोक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत किंवा एक मार्केट सिनेरिओ त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे, त्यामुळे लोक निश्चित हे वाण प्रिफर करत आहेत किंवा पीक प्रिफर करत आहेत. पण त्या अनुषंगानं जे काही तंत्रज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळं त्या लोकांना बऱ्याच अंशी अडचणी या दिसून येत आहेत. यासाठी KVK बारामती हे नेहमीच प्रयत्न करत असतं. आज सुद्धा कृषी ॲपच्या मार्फत आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञान जे आहेत, म्हणजे छाटणी व्यवस्थापन असेल, बहार व्यवस्थापन असेल, खत पाणी व्यवस्थापन, हे तंत्रज्ञान आपण लोकांना देत आहोत आणि त्याचा निश्चित शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. या ठिकाणी अजून काय कोणी शंका असेल तर KVK बारामतीशी त्यांनी जरूर कनेक्ट व्हा. शेतीमधलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते जाणून घ्या आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे बदल हे निश्चित करून घ्या. आजचा आपला जो सेशन होता त्यामध्ये मुख्यतः शेवगा लागवड तंत्रज्ञान, ज्यामध्ये कमी खर्चिक असेल आणि चांगलं भरघोस उत्पन्न देणारं शेवगा पीक असेल, ह्यावरती आपण चर्चा केली. अजून कोणाला काय मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित त्या ठिकाणी तुम्ही कनेक्ट व्हा. धन्यवाद.